हिंदीमध्ये कात्यायनी आणि मराठीमध्ये छायाताई असं मला समीकरण दिसतं. बाई मग ती मध्यम वर्गातली असू देत, ती उच्चवर्णीय असू देत किंवा ती निम्न स्तरातली असू देत, ती सगळीकडे तिला संघर्ष करावाच लागतो. ते मलाच डाचत होतं. मला कानकोंड्यासारखं वाटायचं की मी कमवत नाही, मी वडिलांच्या जीवावर राहते, माझ्या मुलासकट. स्त्री ही जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे सर्व गुन्हेगार पुरुष आहेत असं मला वाटतं. तर नुसते पुरुष नाही आहेत, काही स्त्रियाही आहेत. बाईच्या अस्तित्वाचाच प्रश्न उपस्थित केला, तिने जगायचं की नाही. दलित साहित्य, दलित याचा शब्दच भरडलेला, दळलेला, चेपलेला असा वगैरे आहे. मग तो फक्त दलितच असायला पाहिजे जातीने असं नाही. आणि मी अनेक वर्ष जात लपवत राहिले, याचं मला नंतर वैषम्य वाटायला लागलं. सर्व मानव्य कवेत घेणारा जर का कुठचा धर्म असेल तर तो बौद्ध धर्म आहे. तर सावरकर तो आंबेडकर असा प्रवास व्हायला मला 40शी गाठायला लागली. त्यामुळे मला खूप जण म्हणतात की तू आता इतके वर्ष या चळवळीमध्ये काम करतेस, असं करतेस, तू बुद्ध धम्म का नाही, म्हणजे धम्म दीक्षा का घेत नाहीस. तर मला तिथे जातीचे चटके व्यवस्थित बसले. म्हणजे त्या बायकांकडनं मला कॉर्नर करणं, सरकारी जावई म्हणून हिणवणं किंवा एखाद्या कामामध्ये चूक झाली तर तिचा बोभाटा करणं. डॉक्टर बाबासाहेबांना वजा केलं किंवा त्यांचं संविधान वजा केलं तर माणुसकी रुसून बसेल. तर साहित्यिक आहे ना, तो आत्मनिष्ठेतनं सुरुवात करतो, मग तो समष्टीकडे जातो. आधी त्याला जे काही जातंय ना ते सांगायची त्याची धडपड जास्त असते. त्या कविता प्रसिद्ध करण्यासाठी मी कधीच लिहिल्या नव्हत्या किंवा मला असं वाटत नव्हतं की आपल्या कवितेचं पुस्तक येऊ शकेल किंवा पुस्तक येण्या इतपत माझ्या कवितेने काही अचीव केलंय असं मला वाटलं नाही. मी गद्याच्या वाटेला गेले नव्हते. मला असं वाटायचं आपण कवितेपुरतेच मर्यादित आहोत, आपल्याला काही लिहिता येत नाही. गद्य काही माझा प्रांत नाही. स्त्रियांचा महत्वाचा जो लढा होता तो ह्या मुद्द्यावर होता की त्यातला एक मुद्दा हाही होता की माझं शरीर माझा निर्णय. मग सर्वसामान्य बाईला जर का विवाहाचं सुख मिळालं नसेल तर ती सुद्धा दलितच आहे. हा आपला धर्म आहे, बाईचा धर्म आहे, नवरा जे मागते तुला द्यायला पाहिजे. मी माझं शरीर ज्या कुटुंबासाठी वापरते, ज्या पुरुषासाठी वापरते, त्या शरीराला त्याच्याकडनं पण सुख मिळालं पाहिजे ना. काय त्या बंडखोर आहेत, त्या व्यवस्थेच्या विरोधात जातात, लग्न करतात, हव्या त्या पुरुषाबरोबर राहतात. त्यात अजूनही बाईला लैंगिक सुखासाठी स्वतंत्र मार्ग किंवा तिच्या लैंगिक सुखाला प्राधान्य दिलेलं नाहीये. नमस्कार. केतकी प्रकाशन प्रस्तुत जनमत, विचार आणि संस्कृतीचा मंच या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या पाहुण्या आहेत महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखिका, कवयित्री छाया कोरेगावकर. यांच्याशी आपण विस्तृत चर्चा, संवाद आणि गप्पा करणार आहोत. छायाताई या महाराष्ट्रातील प्रथितयश अशा कवयित्री आहेत. छायाताईंची साहित्य संपदा ही महाराष्ट्रातील अग्रगणी साहित्यिकांपैकी एक आहे. रिक्त विरक्त ही त्यांची कादंबरी, ही सुप्रसिद्ध कादंबरी, ह्यावरती वेगवेगळ्या विद्यापीठांमधली विद्यार्थिनी या PhD करत आहेत. अशा ह्या सर्व गुण आणि प्रतिभावान लेखिकेची आज मुलाखत आपण घेणार आहोत, तर आपण त्याचा आनंद घ्या. नमस्कार बाई, तुमचे हार्दिक स्वागत चॅनलवर. नमस्कार. आज मी दर्शकांना सांगेन की आम्ही मुलं कवितेच्या प्रांगणात वाढलो, आम्ही ढसाळ वाचले आणि पुढे 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 आम्ही वेगवेगळ्या कवींच्या प्रेमात पडलो. त्यांच्या साहित्यातून आम्हाला आमची चळवळ दिसली. पण चळवळीला एक पुरुष म्हणून चळवळीला स्त्रीवादी अंग यावा लागतो. तर हिंदीमध्ये कात्यायनी आणि मराठीमध्ये छायाताई असं मला समीकरण दिसतं. माझ्या MA काळामध्ये मी जेव्हा अनेक पुस्तकं जेव्हा वाचत होतो, बघत होतो, तर छायाताई कोरेगावकर मला कवयित्री म्हणून माहिती होत्या. नंतरच्या काळात कादंबरीकार आणि मग अनेक गोष्टी. पण ह्या छायाताईंचं बालपण काय आहे, मग शहराकडे त्यांचा जो एक तुम्ही नोकरी केली बँकेमध्ये, मग तो प्रवास आणि त्यातला संघर्ष आणि मग शब्दवाङ्मयाकडे प्रवास, हे सगळं कसं काय तुम्ही जुळवलात?
तसं माझं शहराकडे म्हणण्यापेक्षा मी शहरातच जन्माला आले काय वाटे? आणि मी एका सुखवस्तू घरातून आलेली आहे. त्यामुळे ते दारिद्र्याचे चटके वगैरे काय आहेत ते काही मला भोगावे लागले नाहीत. माझे वडील चांगले अधिकारी होते, सरकारी अधिकारी. पण बालपण सुखात गेलं, कसलंही विवंचना नव्हती किंवा कुठच्याही गोष्टीसाठी वाट बघावी लागली नाही. आणि शहरात वाढल्यामुळे शहरातले जे काही फायदे होते ते सगळे मिळाले मला. नोकरीचं तुम्ही म्हणाल तर मी नोकरी शिक्षण पूर्ण झालं आणि मग नोकरी लागली असा हा सरळ प्रवास नाहीये. मध्ये काही खंड पडला शिक्षणामध्ये, लग्नामुळे पडला. त्याच्यानंतर मग मी पुन्हा सुरू केलं शिक्षण. तेव्हा माझा मुलगा लहान होता आणि मी शिक्षण घेत होते तेव्हाही माझा मुलगा लहान होता आणि मी नोकरी शोधत होते तेव्हाही माझा मुलगा लहान होता. तर हा संघर्ष मात्र ते माझ्या व्यक्तिगत कौटुंबिक कारणामुळे मला करावा लागला. पण मी त्यातनं बाहेर पडले आणि आत्मनिर्भर झाले. मला नोकरी मिळाली. 1984 साली मी बँक ऑफ बडोदामध्ये जॉईन झाले. काय बात. पण वडील सक्षम होते, वडिलांनी मला सांभाळलं, सपोर्ट पण दिला. पण ते मलाच डाचत होतं. मला कानकोंड्यासारखं वाटायचं की मी कमवत नाही, मी वडिलांच्या जीवावर राहते, माझ्या मुलासकट. हे मला पचत नव्हतं. अगदी अगदी अगदी. पण मग तिथून मग तुमचा जर बँकिंगचं सेक्टर आणि मग इतर सगळा जो काही तुम्ही एका छान सद्गृहस्थ एकदम वेगवेगळ्या घरातून तुम्ही आलेला आहात, चांगला तुम्हाला बॅकग्राऊंड आहे, मग अचानक मग हे स्त्रीच्या जाणीवांची एखादी आपण एक कादंबरी लिहावी, स्त्री जाणीवांच्या कविता लिहाव्या किंवा समाज जीवनाचं जे काही मांडणी आहे त्या साहित्याकडे तुम्ही कशा वळलात? असा मी खरं सांगू का, मी असा स्त्रीवाद असा वेगळा मानत नाही. जो शोषित आहे ना त्याचं जे साहित्य आहे ते वादातीत आहे. त्याला स्त्रीवाद, दलितवाद, हे वाद, आंबेडकरवाद वगैरे असं म्हणू नका. कारण त्याचं शोषण जे आहे ते मानवी पातळीवर जे बायोलॉजिकली असतं ते सगळ्यांनाच भोगायला लागतं. फरक एवढाच आहे की दलितांना एक जातीच्या संदर्भाने एक वेगळा त्रास सहन करायला लागतो, एक वेगळं शोषण त्यांच्या संदर्भामध्ये असतं. पण बाई मग ती मध्यम वर्गातली असू देत, ती उच्चवर्णीय असू देत किंवा ती निम्न स्तरातली असू देत, तिला संघर्ष करावाच लागतो. मग तिला त्याच्यासाठी वेगळं काही लिहावं लागत नाही. स्त्रीवाद म्हणून तिला काही लिहावं लागत नाही. तिच्यासाठीच तिला नाकारलेलं जे काही ती लिहिते किंवा ते तिला दिसतं किंवा ज्याच्यासाठी ती धडपडते, ती धडपड व्यक्त करते तिच्या वाङ्मयातनं, साहित्यातनं, ते सगळं साहित्य स्त्रीवादाकडे आपोआप जातं. त्याच्यासाठी भूमिका घ्यावी लागत नाही आणि तशी भूमिका घेऊन मी कधी लिहिलंही नाही. पण 1999 साली तुमचा पहिला कविता संग्रह आला, आकांत प्रिय माझा. मग त्या कविता संग्रहांची पार्श्वभूमी कोणत्या अंगाने आहे? मी कविता म्हणशील तर कवितेशी माझं अतिशय जवळचं नातं आहे. म्हणजे इतकं जवळचं नातं आहे की ती कातडी इतकी संलग्न आहे मला कविता. तर कवितेच्या मी नेहमीच प्रेमात होते. आणि हे कविता आवडण्याचं कारण काय माहितीये का, की माझ्या घरी माझी आई चांगलं गाणारी होती, चांगलं तिचा आवाज चांगला होता आणि तिला गाण्यांची प्रचंड आवड होती. त्यामुळे दिवसभर मी तिच्या रेडिओवर लहानपण माझं सगळं जुनी गाणी ऐकण्यामध्ये गेलं आणि तो जुन्या गाण्यांचा रिदम, त्यातला अर्थ, संस्कार, तो सगळा कानामध्ये घुमत राहिला. आणि मला पण मग गाण्याची आवड होतीच लहानपणापासून. मी गाणी म्हणत असे, मी गाणं शिकायला जात होते आणि त्या गाण्यातनं जे काही ते भावविश्व उलगडलं जायचं, मग ती प्रेमविरहाची गाणी असतील, याची शृंगाराची गाणी असतील, आणि ते वय जे असतं जे पौगंडा अवस्थेतलं आहे, तर ते आपल्या आतल्या खळबळीशी काहीतरी ही गाणी नातं सांगतायत. मलाही असं काहीतरी वाटतंय. आणि मग असं झालं की मग ती गेयता, पूर्वी मी गेय कविता लिहित होते आणि ते गेय कविताही आहेत माझ्याकडे. तुझ्याकडे वेळ असला तर मी तुला ऐकवेन त्या. नक्की नक्की. तर गेय कवितांमधनं मी स्वतःच आता कुठचेही आविष्कार आहे, आता जसं लहान बाळ आहे ते चालायच्या आधी रांगायला शिकतो, तसं मला नसतं नेहमीच असं वाटतं साहित्यिक आहे ना तो आत्मनिष्ठेतनं सुरुवात करतो, मग तो समष्टीकडे जातो. आधी त्याला जे काही जातंय ना ते सांगायची त्याची धडपड जास्त असते. मग सगळ्यात पहिल्या वाटेत काय येतं, त्याची पहिली पायरी काय किंवा पहिला तो कुठे धडकतो,
तर तो प्रेमभावनेशी धडकतो. तो 13-14 वर्षाचा होतो, आतमध्ये काहीतरी व्हायला लागतं, प्रेमात पडतो. मग प्रेमापासूनच्या कविता सुरू होतात. सगळेच जण प्रेमाच्या लिहितात असं नाही, पण जनरली माझा असा अनुभव आहे की आत्मनिष्ठतेकडनं मग समष्टीकडे कविता जाते किंवा कुठचंही साहित्य जातं. तशा मी प्रेमकविता लिहिल्या आणि मग नंतर मात्र वाट बदलत गेली माझ्या कवितेची. अकांत प्रिय माझा ह्या कवितेचा आपण समजा एका वाक्यात जर त्याची मांडणी केली तर नक्की तुम्ही त्याची काय कराल? हे अकांत प्रिय माझा हे लिहिण्यामाग संपूर्ण म्हणजे त्या कविता प्रसिद्ध करण्यासाठी मी कधीच लिहिल्या नव्हत्या. ही माझी डायरी होती. कविता ही माझी डायरी होती आणि त्या कवितेचं पुस्तक करायचं किंवा ते पुस्तक रूपाने यावं असा आग्रह धरणारा माझा मित्र, जवळचा स्नेही विजय त्रिभुवन होते. हा, त्यांना मी त्या आधी कविता, त्यांचं वाचन खूप चांगलं होतं, त्यांना मी कविता अशाच वाचायला दिल्या होत्या. त्यांनी त्या ठेवून दिल्या. आधी काही वाच्यता केली नाही, त्या काही बोलले नाहीत, पण काही दिवसांनी ते मला असं म्हणाले की मी कविताही वाचतो, मी इतर साहित्य वाचलंय, हे मला खूप सकस वाटतंय, तर आपण याचं पुस्तक का करायचं नाही. तेव्हा मला वाटलं ते चेष्टेत बोलतायत. तर कारण तोपर्यंत अशी हिंमत नव्हती माझी, किंवा मला असं वाटत नव्हतं की आपल्या कवितेचं पुस्तक येऊ शकेल, किंवा पुस्तक येण्या इतपत माझ्या कवितेने काही अचीव केलंय असं मला वाटलं नाही. तर अशा पद्धतीने तो 1999 साली विजय त्रिभुवन, अरुण म्हात्रे, सतीश सोळंकोरकर हे सगळे मित्र माझ्या बरोबर होतेच. त्यांनी पण आग्रह दिला, मदत केली. संदेश ढगे होता आणि हा संवेदना प्रकाशचा मुख्य हा आपला पुण्याचा संवेदना प्रकाश नितीन हिरवे, या सगळ्या मंडळींमुळे तो पहिला कविता संग्रह 1999 साली निघाला. त्यानंतर मग 1999 नंतरचं साहित्य आणि मग 1999 म्हणजे चळवळींमधल्या अनेक गोष्टी तिथे होत होत्या आणि समाजामध्ये वेगवेगळे उलथापालथ होती आणि कवितेचे वेगवेगळे मापदंड तिथे मांडले जात होते. अशातच तुमचा कविता संग्रह तिथे येतो आणि मग 11 वर्षांनी मग एक अवकाश माझाही, तो कविता संग्रह एक अवकाश माझा तिकडे हेही वाटतं मला की हा म्हणजे ती कविता आणखीन पुढे गेली किंवा ती एका मोठ्या कोसावर जाऊन उभी राहिली की नाही आता मी इथे उभी आहे म्हणजे मी ठामपणे उभी आहे. त्या कविता संघाच्या नावातच दिसतं की एक अवकाश माझाही, म्हणजे तो एक खंबीरपणाचा असतो. स्त्रीच्या तिची जी कवनं आहेत जी मुक्त होऊ पाहत आहेत, तो कविता संग्रह त्याची साथ घेऊन येतो का? ह्या कविता 2010 एक 10-11 वर्षाचा मध्ये काळ गेल्यानंतर मधल्या काळामध्ये म्हणजे 98, 99, 97 पासूनचा जो माझा थोडासा प्रवास आहे तो बदलला. आधी मी सेवा दलामध्ये तुम्ही राष्ट्र सेवा दलामध्ये काम करत होते. साने गुरुजी कथामालेमध्ये मी केलं. त्याच्या आधी सुद्धा इतकं कुठे जायचं वाटच नव्हती, माहितीच नव्हतं, पण मी अतिशय सामाजिक याच्यामध्ये गुंतणारी आणि समाजप्रिय आहे. मला माणसांच्यात राहायला आवडतं. हा, मला माणसांचं व्यसन आहे असं म्हटलं तरी चालेल. हा, मग मला माणसं आवडतात, आजूबाजूला जमवायला आवडतात किंवा जिथे माणसं असतील तिथे पोचायला आवडतं, पण मला माणसं आजूबाजूला आवडतात. आणि तर कुठेतरी मला काहीतरी माणसांच्या मध्ये राहायचं होतं, तेव्हा मग मला शोध लागला. मग राष्ट्र सेवा दलामध्ये मी काही वर्ष सक्रिय काम केलं. ठाण्याचा एक ग्रुप होता, संतोष कारखानीस होता, राजू वेसवीकर होता, बिपिन चित्रे होता. हा, ही सगळी मंडळी मला भेटली आणि सेवा दलामध्ये मी काम केले. सेवा दलामध्ये मी काम करत असताना त्याच्या आधी पण म्हणजे 80-82 ते 99 पर्यंत, 97-98 पर्यंत केलं. पण त्याच्यानंतर मग मी आंबेडकरी चळवळीशी जोडली गेली आणि त्याचं मी श्रेय पुन्हा सगळं विजय त्रिभुवनलाही देईन. आणखीन माझा मित्र सुबोध मोरे आणि अगदी माझी सतत पाठराखण करणारे आहेत त्या उर्मिलाताई पवार, त्यांनी मला खूप पुढे जायला मदत केली. मला त्यांनी वाट दाखवली आणि नेत जाग गेल्या पुढे. मला माझी ओळख करून दिली साहित्यिका म्हणून. मला ओळख मिळायला हे 3 घटक, ही 3 घडवलं. तर ही 3 माणसं त्याच्यासाठी खूप कारणीभूत आहेत. आणि मी ज्या एका अशा अत्यंत मध्यमवर्गीय आणि अशा पारंपरिक याच्यातनं जी बाहेर आली होते, वाढले होते, तर
जेव्हा मला आंबेडकरी चळवळीचा सुगावा लागला आणि तिथला जो माहोल बघितला आणि तिथल्या वावरणाऱ्या कार्यकर्त्यांचा, वक्त्यांचा, सगळ्यांचा मी जोश बघितला, आत्मभानाचा एक प्रखर असा तेजोमय असा एक हे प्रकाश मला तेव्हा दिसला. तर तेव्हा मी स्वतःला तपासून घ्यायला लागले. म्हटलं की आपलं काहीतरी चुकलं, आपलं काहीतरी चुकलं. आणि मग मला ना तोपर्यंत आंबेडकर माहिती नव्हते. माझे वडील, मी दलित समाजामध्ये जन्माला आले, पण मी बुद्धिस्ट घरामध्ये आले नाही. त्यामुळे माझ्या घरात आंबेडकर नव्हते, पण माझ्या घरात सावरकर होते. त्यामुळे लहानपणी मी सावरकर वाचले. तर सावरकर तो आंबेडकर असा प्रवास व्हायला मला 40शी गाठायला लागली. आणि त्याचं दुसरं कारण पण हे आहे की आपल्या माध्यमिक पाठ्यपुस्तकांमधनं टिळक दिसतात, सावरकर दिसतात, ज्योतिबाई अधूनमधून दिसतात, पण बाबासाहेब दिसत नाही. त्यामुळे ती ओळख होत नाही. मग ती ओळख मला जिथे मिळाली तिथे मी स्वतःची ओळख वाढवली आणि मी स्वतःला ओळखायला लागले की मी कोण आहे. तेव्हा मला त्या प्लॅटफॉर्मवर कळलं. कारण मी साहित्य संमेलनांना, आंबेडकरी साहित्य संमेलनांना जेव्हा गेले तेव्हा इतक्या आत्मनिर्भरतेने सगळी माणसं ही बोलत असतात. जातीचं कुठेही त्यांना न्यूनगंड नाही किंवा त्यांना लाज वाटत नाही. आणि मी अनेक वर्ष जात लपवत राहिले, याचं मला नंतर वैषम्य वाटायला लागलं. आणि आता मला नाही वाटत तसं. तर मग ते आत्मनिर्भरतेचं. आणि मग मला माझा अवकाश सापडला, मी सापडले. आणि मग तो कवितांचा प्रवास आहे. त्याच्या पुढच्या कवितांमध्ये तर म्हणजे तिसऱ्या कविता संग्रहाला आणखीन वेगळा झाला प्रवास. म्हणजे एक विराट म्हणजे समाज आत्मनिष्ठतेकडनं समष्टीकडे असा प्रवास जो झाला, त्याच्यामध्ये पुढच्या सगळ्या कविता आल्या. बरोबर. छायाताई, तुम्ही 2 कविता संग्रह तुमच्या आले, 1999 आणि 2010. आकांत, प्रिय माझा आणि एक अवकाश माझा आहे. म्हणजे पहिल्यात तुम्ही आत्ममानाकडे जाताय की शोधताय मला काहीतरी बोलायचंय, मी खूप काहीतरी बोलणार आहे, अशी छायाताई जेव्हा म्हणते की नाही आता मला बोलायचं नाही, आता मी सांगणार पण नाही, त्या छायाताई तुम्ही 11 वर्षाचा प्रवास करता. पण ह्या प्रवासामध्ये राष्ट्रसेवा दलाच्या प्रांगणात एका समाजवादी विचारधारेतून आणि मध्यम वर्गातून सुखवस्तू कुटुंबातून आलेली एक स्त्री ही त्यातून वाढते, मोठी होते आणि मग तिची चौकट बदलते, तिच्या वेशी बदलतात, ती भारतीयत्वाकडे वळते आणि ती असं म्हणते की हो, भारतीयत्वाकडे वळली तर या भारताचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. मग आंबेडकरी विचाराकडे तुम्ही जेव्हा वळलात आणि मग तुमच्या ह्या दोन्ही कविता समाजामध्ये उभ्या होत्या, तर एक मी तुमचा प्रेक्षक आहे खऱ्या अर्थाने, कवितेचं मी म्हणतो ना आपण एक चाहता आहे मी तुमच्या विद्यापीठापासून, माझ्या MA याच्यापासून. तर मी असं म्हणेन की तुमच्या दोन्ही कविता संग्रहामधल्या 1-2 कविता तुम्ही ऐकाव्यात. मी 3 कविता संग्रह लिहिले, पण मी तर खरं सांगू की पहिला कविता संग्रह ज्या एका उत्कटतेने आणि तरेलतेने आला तेवढं नंतर नाही मी लिहू शकले. सगळं बोथट झालं असं मला जाणवतं. तेव्हा काय झालं, वास्तव प्रखर झालं, पण आतली उत्कटता जी होती बिडण्याची, अर्थात वयाचा पण तो परिणाम असतो. 21-25 वय असतं, ते कोवळं असतं आणि तिथे होणारा जो आघात आहे आणि त्यातनं उठणारे तरंग आहेत किंवा त्याचा जो प्रतिसाद आहे तोही तितकाच उत्कट असतो. नंतर माणूस काय संघर्षातनं जात असताना निब्बर होत जातो आणि तसं असेल कदाचित. पण तरी मला पहिल्या संग्रहातली एक कविता मला खूप आवडते, तर मी तिथला ऐकवते. असं आहे की बिन चेहऱ्याचे दिवस माघारी फिरतात माझ्या दारातून रिक्त हाताने. बिन चेहऱ्याचे दिवस माघारी फिरतात रिक्त हाताने माझ्या दारातून. घरात मुठभर चांदणही नसतं शिल्लक त्यांना जोगवा घालण्यासाठी. घरात मुठभर चांदणही शिल्लक नसतं त्याला जोगवा घालण्यासाठी. तिकडे तू विस्कटल्यापासून मी पानगळीची कोरडी पानं सुद्धा पुरून टाकलीत झाडाच्या मातीत खोलवर. तिकडे तू विस्कटल्यापासून मी पानगळीची कोरडी पानं सुद्धा पुरून टाकलीत झाडाच्या मातीत खोलवर त्यांचे मुके चित्कार नाकारण्यासाठी. आता तुझ्या आठवांचा पेटता दिवा, उभ्या देहात धगधगत ठेवण्याचा अभिशाप
माझ्या पोऱ्या कपाळावर मिळवताना मला दिक्कत वाटणार नाही तुझ्या शहरातल्या रीतिरिवाजांची. क्या बात. मला दिक्कत वाटणार नाही तुझ्या शहरातल्या रीतिरिवाजांची. मात्र शहर सोडण्यापूर्वी माझी शब्दपिसाट बोटं छाटून टाकायला विसरू नकोस. माझी शब्दपिसाट बोटं छाटून टाकायला विसरू नको. क्या बात. अशी ती उत्कट कविता होती. जबरदस्त. पण ह्या छायाताई जेव्हा लोकांना एक सूचकात्मक कविता देतात, प्रतिकात्मक कविता, की हे प्रतीक आहेत, हे तुम्ही जे लिहिलं ते एखाद्या स्त्रीचं बोलून तिची उत्कटता तिची बाहेर आली. पण हे बाई म्हणून जगताना बाईपणाचे जे म्हणून काही संघर्ष सगळ्या वेगवेगळ्या प्रतलावर करावे लागले मला. एक बाई म्हणून करावे लागले, एक आई म्हणून करावे लागले, एक स्वतंत्रपणे निर्णय घेणारी एक धाडसी मुलगी म्हणून करावे लागले, एक वडिलांची मुलगी म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून. या सगळ्यातनं जाताना मला माझ्या बाईला जिथे जिथे ठेचा लागल्या किंवा तिला जे जाणवलं ते मग सगळ्या पुढच्या कवितांमध्ये येत गेलं. मग त्यातली एक कविता तुला असं सांगते की जी याच्यामध्ये आहे की बाई पण म्हणजे नेमकं काय. अवकाश आणि माझं एक अवकाश मध्ये आहे की बाई पण म्हणजे नेमकं काय आहे. आणि बाईपणातला ज्या काय मर्यादा आहेत किंवा जे काही संकेत आहेत बाईपणाचे ते तिने किती मर्यादेपर्यंत सांभाळायचे. आणि मग बाई पण तुम्ही कसं मोजता, कुठे मोजता. बरोबर. तर त्याच्याबद्दलची एक कविता आहे. कवितेला म्हणजे तसं शीर्षक नसतं, मी सुरूच करते कविता. ऐकवते तू. नक्की नक्की, मी तर उत्सुक आहे. शरीराच्या कोणत्या बिंदूपासून सुरू होतं बाईचं बाईपण. शरीराच्या कोणत्या बिंदूपासून नेमकं सुरू होतं बाईचं बाईपण. नेमक्या कुठल्या ग्रंथी वितळतात तिच्या निखालस वात्सल्याच्या विराट प्रवाहात. नेमक्या कुठल्या ग्रंथी वितळतात निखालस वात्सल्याच्या विराट प्रवाहात. कसं डागाळतं तिचं अवघं माणूसपण. कसं डागाळतं तिचं अवघं माणूसपण योनिशुचितेचा कावळा शिटल्यावर. कसं डागाळतं तिचं अख्खं माणूसपण योनिशुचितेचा कावळा शिटल्यावर. इतका तकलादू तरी चिवट स्त्रीत्वाचा मानबिंदू कुणी डकवला तिच्या निरागस भाळावर. इतका तकलादू तरीही चिवट स्त्रीत्वाचा मानबिंदू कुणी डकवला तिच्या निरागस भाळावर. तर मग टोचायलाच हवी स्त्री निरोधक लस. टोचायलाच हवी स्त्री निरोधक लस जन्मताच आकाराला येणाऱ्या तिच्या चिमुकल्या गर्भाशयात. जन्मताच आकाराला येणाऱ्या तिच्या चिमुकल्या गर्भाशयात. बाईच्या अस्तित्वाचाच प्रश्न उपस्थित केला. तिने जगायचं की नाही. आणि तिने जगायचं नसलं तर बाळाच्या पोटातल्या आईच्या पोटातल्या मुलीच्या गर्भातच तुम्ही लसला हे करा आणि प्रतिबंध करा की बाई जन्मालाच येऊ नये. इतक्या पराकोटीची भावना व्यक्त करायची का वेळ येते. किंवा माझ्यासारखी बाई आहे की बाईपणाचे काही भोग भोगते. त्याची कारणं वेगळी आहेत, त्याचे घटकही वेगळे आहेत. त्याला मी स्वतःही कारणीभूत आहे. मी जे काही निर्णय घेतले किंवा मी जे काही धाडसीपणा दाखवला तो कदाचित अनाठाई होता किंवा चुकीचा होता निर्णय, पण त्याची किंमत बाई म्हणून जास्त मोजावी लागला. मी ती मोजली आणि मग मी अशी बाईला शोधत गेले आणि मग या बाईपणाच्या कविता झाल्या. आणि म्हणून मग मला असे कार्यक्रम करावे लागले आत्मभानाच्या वाटेवर. बरोबर. स्वतःला शोधताना. नाही खरंय. पण मला याच्यातून फार रिलेट होत आहे की स्त्री ही जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे सर्व गुन्हेगार पुरुष आहेत असं मला वाटतं. तर नुसते पुरुष नाही आहेत, काही स्त्रियाही आहेत आणि स्त्रिया आहेत. आणि भारतामध्ये ती पितृसत्ता आहे आणि ह्या पितृसत्तेच्या विळख्यामध्ये इथली व्यवस्था, इथल्या पुरुष भानाच्या गोष्टी किंवा इथल्या सर्व स्त्रीत्वाच्या गोष्टी, इथे जे काही शोषण होत आहे त्याला पितृसत्ता कुठे ना कुठेतरी पूर्णपणे जबाबदार आहे. 100% जबाबदार आहे. आणि त्या पितृसत्तेशी जेव्हा आपण वैर घेतो किंवा त्या पितृसत्तेशी आपण लढा देतो, संघर्ष करतो, तेव्हा स्त्रीला हे खूप काही भोगावं लागतं. नक्कीच. आणि कितीही स्त्री बरोबर असली तरी तिच्या बाजूने नक्कीच कोणी उभं असेल अथवा नसेल हा भूमिका राहत नाही. पण ती स्त्री स्वतःच्या बाजूने उभी आहे का हे फार इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्ही तुमच्या साहित्यात आणला. मी पुढे जाईन
की जेव्हा एका दलित साहित्याच्या चर्चेत तुम्ही सहभागी होता, आंतरराष्ट्रीय चर्चेत, मग त्या चर्चेचा अनुभव तुम्ही सांगाल का? तर मी दलित साहित्यिकांबरोबर बऱ्याच मंचावर मी गेलेली आहे. जुचे असे परिसंवाद झालेले आहेत किंवा मी स्वतःही त्या मंचामध्ये सहभागी होते. तर दलित साहित्याचं पानच मुळात दया पवारांनी उघडलं आधी आणि मग त्याचा आता एवढा ग्रंथ तयार होत गेला, जोडण्या होऊन वगैरे. पण तरी पण मला असं सातत्याने वाटत राहिलंय की दलित साहित्य, दलित याचा शब्दच भरडलेला, दळलेला, चेपलेला असा वगैरे आहे. मग तो फक्त दलितच असायला पाहिजे जातीने असं नाही, तो गावकुसाच्या बाहेरच असायला पाहिजे असंही नाही, तो शहरातल्या मध्यम वस्तीतला पण असू शकतो. अगदी. आणि त्याने फक्त दारिद्र्याचे चटके भोगले तरच ते दलित साहित्य होतं असंही नाही. आता पण माझ्या असं लक्षात आलं की दलित साहित्याची जी व्याख्या किंवा तिचं परिमाण आहे त्याच्यात हे व्यवच्छेदित लक्षण आहे की दलित असणं म्हणजे दारिद्र्य असणं. तर ती दारिद्र्याची किनार असल्याशिवाय यांच्या साहित्याला उजाडायचे. अगदी नामदेव ढसाळ एका ठिकाणी म्हणतातच की सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि ज्ञानापासून जो वंचित तो दलित. तो दलित. अगदी अगदी. मग ते ज्याला मिळालं मग एवढंच काय, मग सर्वसामान्य बाईला जर का विवाहाचं सुख मिळालं नसेल तर ती सुद्धा दलितच आहे त्या अर्थाने. बरोबर. तिचं साहित्य सुद्धा तसं मोजलं गेलं पाहिजे. असं मध्यमवर्गीय साहित्य किंवा असं हे आहे तर त्याला त्यांच्या परिभाषेमध्ये मान्यता मिळत नाही, त्या चौकटीच्या बाहेर ठेवलं जातं. त्याला काय झालंय की दलित साहित्याची व्याख्या जी आहे ती सुरुवातच अण्णाभाऊंपासून आहे ना, 1960च्या याच्यापासून. आणि अण्णाभाऊ नंतर बाबूराव बागुल आणि मग ही सर्व मंडळी, मग दया पवार आणि मग नामदेव ढसाळ असतील, राजा ढाले असतील, ही सर्व मंडळी पुढे येत आली. पण दलित साहित्य हे केवळ दलितांचं आहे किंवा जो कोणी पूर्वाश्रमीचा महाराष्ट्राचा बौद्ध किंवा SC ST इतर सर्व हेच दलित आहे असं नाही. भारतातला जो शोषित पीडित आहे, तो सबाल्टन आहे, तो सर्व दलित आहेत असं मला तू अण्णाभाऊंचा उल्लेख केलास ना, मी दलित साहित्य आणि अण्णाभाऊंचं साहित्य हे दोन्हीकडे खूप वाचलं नाहीये. पण जे काही माझं आकलन आहे ना, तर मला असं वाटतं काय की ही तथाकथित जी दलित हे आहेत साहित्य निर्मिती झालेली आहे त्याच्यामध्ये सगळं शोषण आहे, सगळा त्रास आहे, दुःख आहे, वेदना आहे, हे आहे. आणि त्याला अधोरेखित केलं गेलेलं आहे जास्तीत जास्त. पण मी अण्णाभाऊंचं साहित्य जेव्हा वाचलं ना तेव्हा मला त्याच्यामध्ये बंडखोरी खूप दिसली. तिथल्या बायका आहेत त्या झगडणाऱ्या बायका आहेत, जिला उकळत्या तेलामध्ये हात घालायला सांगतात पाठीवरचं तिचं मोजण्यासाठी. तेव्हा ती म्हणते की जो मला हे काम करायला सांगतो तो आधी त्याच्याकडे पावित्र्य आहे की नाही त्याने हे करून बघावं. अगदी. किंवा यांच्या नायिका आहेत त्या बंडखोर आहेत, त्या व्यवस्थेच्या विरोधात जातात, लग्न करतात किंवा हवं त्या पुरुषाबरोबर राहतात त्या किंवा काय जे असेल ते. पण याच्यात बंडखोरी वृत्ती आहे आणि म्हणजे उरबडरेपणा किंवा छाताड पिटणं नाहीये की मला माझ्यावर असं झालं, मी गरीब होतो म्हणून मला हे सगळं नाकारलं गेलं. हे ते वास्तव ते यायला पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाहीये. पण हा जो एक भाग मला अर्थात प्रत्येकाच्या मर्यादा आहेत, त्यांनी वास्तव मांडायला पण पाहिजे. मांडलं दलित कथनांनी खूप की आम्हाला असं सगळं भोगावं लागलं. तर हेच भोग आहेत. खरं म्हटलं तर 56च्या नंतर यांना खूप चांगली जमीन मिळाली होती महारांना. तसं मातंग समाजाचे प्रतिनिधित्व करणारं साहित्य जे अण्णाभाऊंनी लिहिलेलं आहे त्यांच्याकडे तर ह्या सगळ्या काही गोष्टी नव्हत्या, तरी सुद्धा त्यांच्या नायिका किंवा नायक आहेत ते फकीरासारखा नायक आहे किंवा एक पाटलाचं व्यक्तिमत्व आहे, मला त्याचं नाव आठवत नाही. तर ही सगळी बंडखोरी करणारी माणसं आहेत, उद्रेक करणारी माणसं आहेत. अगदी. त्याच्यामध्ये मला जाणवलं आंबेडकरी चळवळीतल्या ज्या काही लेखिका आहेत, म्हणजे करून आपण दया पवारांच्या नंतर किंवा त्या समकालीन असलेली आपण उर्मिला ताई आहेत किंवा बनसोड आहेत, वीरताई बनसोड, अशा अनेक लोक आहेत ज्या लेखिका आहेत, ज्या लिहित्या झाल्या, त्यांनी लिहिलं, पुढे आलं. आणि मग आपण स्त्रीवादी साहित्यामध्ये गौरी देशपांडे पासून अनेक लोकांना पाहतो. पण मला आज बऱ्याचशा लेखिका ज्या समाजात वावरत आहेत, म्हणजे त्या सगळ्या लेखिका लिहिताना
किंवा मांडताना त्यांचा गाभा हा डॉक्टर आंबेडकरांचा विचार आहे. तिथे त्यांचा गाभा हा फुले शाहू आंबेडकर विचार आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. आणि हे सगळं मांडताना मला असं वाटतं की मग छायाताई याकडे कसं बघतात या सगळ्या विचारांकडे? गाभा फुले शाहू आंबेडकरचा विचारांचा गाभा मुळामध्येच मानवतेच्या बेसवरच उभा आहे. आणि मानवता मानवता संपूर्णपणे कवेत घेणारा जो सर्व मानव्य कवेत घेणारा जर का कुठचा धर्म असेल तर तो बौद्ध धर्म आहे. आणि या बौद्ध धर्माच्या त्रिसूत्रीवरच जी समानता देते, बंधुता आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे, या त्रिसूत्रीवरच तर आपलं संविधान उभं आहे अख्खं. हा, बाबासाहेबांनी फक्त नव्याने बुद्ध सांगितला नाही, त्यांनी तो अंमलात आणला, त्यांनी रुजवला, त्यांनी तो जगायला भाग पडला संविधानाच्या माध्यमातून. पण संविधानातली जी सगळी कलमं आहेत, मानवता, सगळे समान हक्क वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कलमांच्या माध्यमातून जी देणारी आहेत, त्याच्या मुळाशीच हा विचार आहे, बुद्धाचा विचार आहे. आणि तर त्याकडे मी आता एवढ्या मोठ्या मी असं म्हणत नाही की मी खूप आंबेडकरवादी विचारांनी सगळं काही चालते किंवा मी खूप बुद्धांची भक्त आहे किंवा पण मी प्रेरित आहे त्यांच्याने अनुयायी आहे. आणि मी पण तरी सुद्धा मला असं वाटतं की मी नाही कर्मकांड करत. मी अगदी नित्यनेमाने मी बुद्ध विहारात जात नाही किंवा ते त्रिसरण वगैरे काही म्हणत नाही किंवा फुलं वाहत नाही. माझ्याकडे बुद्धाची मूर्ती आहे. तुम्हाला बुद्ध उघड्या डोळ्याचा फार महत्वाचा वाटतो जो बाबासाहेबांना. हा, मला जिथपर्यंत पोचता येतं करुणेंनी तितकं पोचते. मी साध्या पद्धतीने बुद्धाच्या वाटेवर चालते की माझ्यापासून कोणाला त्रास होणार नाही. आणि मला कोणाचा त्रास दिसला तर मला तो किती कमी करता येईल, कुठच्याही पातळीवरचा असू देत, तो मानसिक असू दे, शारीरिक असू देत, आर्थिक असू दे, जीवाभावाचं असू देत, ते मी त्याला पोचवायला ते करू शकते की नाही तेवढं मी करते. अन्याय करत मी कोणाचं ओरबाडून काही घेत नाही. मला देता आलं तर मी देते, ओरबाडत नाही मी कोणाचं. हा जो अवकाश साध्या पद्धतीने मी हे सगळं अनुकरण करते त्यांचं. आणि अशा अर्थाने मी बुद्धिस्ट आहे. वाह, अशा अर्थाने मी बुद्धिस्ट आहे. म्हणजे परिप्रेक्षात. आणि त्याच्यामुळे मला खूप जण म्हणतात की तू आता इतके वर्ष या चळवळीमध्ये काम करतेस, असं करतेस, तू बुद्ध धम्म का नाही, म्हणजे धम्म दीक्षा का घेत नाहीस? म्हणजे नेमकं काय होणार धम्म दीक्षा घेतल्याने? फक्त पांढरी साडी नेसायची धम्मदीक्षा घेतली म्हणून की ते काळं मंगळसूत्र काढून टाकायचं किंवा नित्य नियमाने विहारात जायचं? मला या गोष्टींची गरज वाटत नाही. मला जगण्यामध्ये मला बुद्ध दिसतो, आचरणात आणता येतोय की नाही, प्रतीत होतोय की नाही, मला पोचवता येतोय की नाही, हे बघते मी. त्या अर्थाने मी बुद्धिस्ट आहे. मला गरजच नाही गरज. बरोबर धर्मांतर करण्याची. हो. कारण ते धर्मांतर अंतर्मनाने झालेला आहे. आता ह्या बाह्य सगळ्या गोष्टींची मला गरज नाही की ती प्रतिका मी का लावायची. बरोबर आहे. वाटत नाही. बरोबर, अगदी बरोबर. मला अनेक गोष्टींकडे येताना असं मला दिसतं की छायाताई हा विविध परिप्रेक्षातून वाहिलेल्या आहेत. म्हणजे स्त्रीवादी आणि मग समाजातील हा संघर्ष. म्हणजे मला हे जाणवतं की मी एका समाजामधून येतो, जेव्हा आपण दुसऱ्या समाजामध्ये दुसऱ्या समाजाच्या लोकांशी संवाद साधतो, बोलतो, आपण बऱ्याचशा गोष्टी रिलेट करतो, तर त्या गोष्टी आपल्याला कुठेतरी बोचतात की हो, तुम्ही आपण कितीही जात सोडली तरी जात तुमची पाठ सोडत नाही, ती तुम्हाला चिटकूनच राहते. आणि मग तुम्ही कुठल्याही परिप्रेक्षात गेलात तरी तुम्हाला जातीचे चटके हे सोसावेच लागतात. तुम्हाला ते सोसावं लागलं. हो, छान. म्हणजे असं नाही की मी शहरात राहिले म्हणून जातीचे चटके मला बसले नाही, तशातला भाग नाहीये. मगाशी मला तू प्रश्न विचारलास की तुमचा बाळपणापासून बँकेतल्या नोकरीपर्यंतचा प्रवास कसा झाला. तर ही खरं म्हटलं तर संधी मला आरक्षणामुळे मिळाली. मी नतमस्तकच आहे त्याच्यापुढे. त्या एका संधीमुळे मी आत्मनिर्भर होऊ शकले. मी आज स्वतःची 2 घरं उभी करू शकले. माझं आयुष्य, माझा मुलगा याचं करिअर घडवू शकले, सगळं करू शकले हे. पण जेव्हा मी बँकेमध्ये नोकरीला लागले तेव्हा तिथे सुद्धा असं मी मुंबई शहरात वावरत होते. अनेक जातीतल्या जमातीतल्या स्त्रिया
त्या मी ज्या बँकेत काम करत होते तिथे महिलांचा भरणा जास्त होता, तर मला तिथे जातीचे चटके व्यवस्थित बसले. म्हणजे त्या बायकांकडनं मला कॉर्नर करणं, सरकारी जावई म्हणून हिणवणं, किंवा एखाद्या कामामध्ये चूक झाली तर तिचा बोभाटा करणं आणि आपल्या माणसांचं सगळं झाकून ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या तिथे. आणि दुसरी गोष्ट अशी होती की केवळ एक जातीयतेचा चटका होता तो, असं शोषण होतं आणि म्हणून बायकॉट केलं जातं असं पण नव्हतं. माझी एक स्वतंत्र जगण्याची पद्धती होती, मी ती अवलंबली होती. मी एकल महिला होते, तो एक मोठा प्रभाव होता की बाकीच्यांकडे सांगायला बरं खूप काही असतं, जे काय तुम्ही कुंकवाच्या वर्तुळामध्ये आतमध्ये लपवून ठेवता पण तेच मिरवता, ते माझ्याकडे नव्हतं. त्यामुळे पारंपरिक स्त्रीत्वाची त्यामुळे मी त्यांचं हे खूप झाले. काय झाले की नाही सांगता येत आता मला, पण मला खूप बाजूला टाकलं गेलं, कॉर्नर केलं गेलं, टॉर्चर पण केलं गेलं. आणि तो सगळं खूप मी त्रास खूप सहन केला. आणि जातीय चटके तिथेही मला बसलेच व्यवस्थेमध्ये. अर्थातच आपण जेव्हा एखाद्या व्यवस्थेमध्ये असतो, ती व्यवस्था आपल्याला नाही आवडली, आपण तिथून निघावंसं वाटलं की आपण नवीन व्यवस्थेकडे वळतो. तुम्ही मला असं राहत नाहीये, लिव्हिंग रिलेशनशिप बद्दल तुमचं काय मत आहे? आता लिव्हिंग रिलेशनशिप बद्दल आत्ता मत विचारायचं कारण का तुम्हाला ही गरज का वाटली आत्ता विचारावं असं? कारण ते आता पृष्ठभागावर कुठेतरी यायला लागले. डिटाई त्याच्यातली वाढली, स्त्रियांची पण पुरुषांची पण वाढली, बाई पण मुक्त झालेली आहे, पुरुषही मुक्त झालेला आहे. हा एकच घटक नाहीये कारणीभूत. आत्ताची जी समाज व्यवस्था आहे, आर्थिक जे काही कुचंबलेपण आहे किंवा आर्थिक नाड्या आवडल्या गेल्यामुळे कुटुंब तुम्हाला उभं करता येत नाही, संसार मांडता येत नाही, त्या जबाबदाऱ्या घेता येत नाही. पण मानवी जे काही नैसर्गिक भूक भावना, जे काही सगळं निद्रानाश, निद्रा, भूक, मैथून वगैरे या सगळ्या गोष्टी तर येणारच आहेत ना, त्याला पर्याय म्हणून आता हे मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेलं आहे, म्हणून ते दिसतं. याच्या आधी ही लिव्हिंग रिलेशनशिप नव्हती का अस्तित्वात? होते की गावखेड्यामध्ये कितीतरी तेव्हा बाई ठेवण्याचा प्रकार वगैरे होता. काय होतं ते? किंवा गुपचूप उसाच्या फडामध्ये जाऊन कार्यक्रम उरकून येणारी पण मंडळी होती. म्हणजे हे होतच ना, फक्त आता ते पृष्ठभागावर जास्त यायला लागले. अर्थात मान्यता नाहीच त्याला, मान्यता असणारही नाही, कारण काय आपल्या कुटुंब व्यवस्थेला छेद देणारी ही गोष्ट आहे, पण तिचं अस्तित्व आहे ना. आणि भारतात आता ते सदाच आहे. आता वेश्या व्यवसाय आहे किंवा हा समाज मान्य नाहीये, समाज विघातक आहे. याचा आपण वेगळ्या सामाजिकतेने आणि नैतिकतेने वेगळ्या दोन्ही अँगलनी ह्याचा विचार करायला. सामाजिक दृष्ट्या बघितलं तर ती एक गरज पण आहे, नैतिकता म्हटलं तर ते अनैतिकही आहे, पण ती व्यवस्था आहे ना. वेश्या व्यवसाय आणि चाललेलाच आहे तो, वर्षानुवर्ष केव्हापासून चाललेला आहे, अनंत काळापासून. म्हणजे हे तर मग त्याच्यासाठी मग ह्यांना गोलपिठा आणि हे सगळं द्यावं लागतं ना, नामदेव ढसाळांना. ते वास्तव यायलाच हवं ना. मी नामदेव ढसाळाचा उल्लेख केला त्यावर मी बोलेल की सहाव्या बोटाचा हिरवा कोंब मध्ये जी कविता आहे की तो कविता संग्रह मी आता मला आवडेल की एक अवकाश माझाही तू ग्रंथालयाने प्रकाशित केला, आणि मग ग्रंथालयाच्या नंतर पुन्हा संवेदनाने प्रकाशनानेच 2023 मध्ये कदाचित हा कविता संग्रह आलेला आहे. हो, 23 मध्येच. तर आणि तुम्ही कविता संग्रह सगळेच हे 6 डिसेंबरलाच केलेत. 6 डिसेंबर 2023, 6 डिसेंबर 2022 असं सगळं तुमचं ते साहित्य आहे. तर मला असं वाटतं की ही खऱ्या अर्थाने तुम्ही बाबासाहेबांना अभिवादन तुम्ही केलेलं आहे. आणि पण मला त्या कवितेतली जी ढसाळांवरची कविता आहे ती ऐकायची आहे. काय आहे की कविता संग्रहातली 6 डिसेंबर महिनाच असा आहे की त्यावेळेस एक म्हणजे ज्यांना वजा केलं, डॉक्टर बाबासाहेबांना वजा केलं किंवा त्यांचं संविधान वजा केलं तर माणुसकी रुसून बसेल इतकं मानव्य त्यांनी त्या सगळ्या संविधानाच्या माध्यमातून आणि त्यांच्या संघर्षातनं आणि समाजाप्रती त्यांची असलेली जी बांधिलकी होती त्यातनं दिलेला आहे. तर डिसेंबरचा महिना असा आहे की हा माणूस हे जग सोडून गेला आणि अनेक म्हणजे एका खूप मोठ्या
घटकांना आणि सगळ्याच शोषित पीडितांना पोरकं करून गेलेला तो दिवस आहे. तर तो दिवस माझ्यासाठी त्रासदायक असतो. पण त्या दिवशी त्यांना अभिवादन म्हणून मी माझं साहित्य डिसेंबर महिन्यामध्ये मी आणत असते. आणि काय असतं की युगायुगामध्ये असा एक पुरुष होतो, पुन्हा बाबासाहेब होणार नाहीत. काही दिवसांनी त्यांचा चमत्कार होईल, देव होईल, कथा होतील, दंतकथा होतील आणि काही वर्षांनी. पण तो बायोलॉजिकल माणूस होता हे काही वर्षांनी स्वीकारलंच जाणार नाही. इतकं त्यांनी काम करून ठेवलंय की विश्वास बसत नाही आपला, अशा प्रकारचा. तर मी नेहमीच नतमस्तक असते त्यांच्या पुढे. मी समजू शकतो. मला तरी असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब वजा केले तर माणुसकी पोटकी होऊन जाईल. बरोबर आहे, बरोबर आहे. मी समजू शकतो. अफाट काम केले, तुम्ही जे सोचलेलं आहे, भोगलेलं आहे, आपण सांगू शकतो. अगदी अगदी. तर नामदेव ढसाळांनी जे काही वास्तव लिहिलंय आणि नामदेव ढसाळांनी तू म्हणालास की तुम्ही समष्टीची कविता तुम्ही कसं लिहायला लागलात, तर समष्टीचा सुद्धा आपण एक भागच असतो आणि त्यातलं प्रतिबिंब कुठेतरी आपल्या आतमध्ये पण पडत राहतं, आपल्याला सतावत राहतं. तर मग हा नामदेव ढसाळ कोण होता? तर मला काही ओळी त्यांच्याबद्दलच्या सुचल्या, ते मी एका कवितेमध्ये उद्धृत करते की नामदेवा चव्हाट्यावर आणलास गोलपिठा, नामदेवा चव्हाट्यावर आणलास गोलपिठा, तेव्हा उपटली समस्त सारस्वतांची मूळव्याध. नामदेवा चव्हाट्यावर आणलास गोलपिठा, तेव्हा उपटली समस्त सारस्वतांची मूळव्याध. गचांडी धरून फिरून आणलास गांडू बगीचा, गचांडी धरून फिरून आणलास गांडू बगीचा, तेव्हा त्यांनी धुवून काढले आपले न मळलेले पांढरे शुभ्र सदरे. तेव्हा त्यांनी धुवून काढले आपले न मळलेले पांढरे शुभ्र सदरे. तुझ्या बेछूट चालणाऱ्या AK-47 ने उडवल्या चिंध्या पारंपरिक शब्दकोशाच्या. तुझ्या बेछूट चालणाऱ्या AK-47 ने उडवल्या चिंध्या पारंपरिक शब्दकोशाच्या. उधळून लावल्या चौकटी संकेताच्या आणि व्याकरणाच्या, उधळून लावल्या चौकटी संकेताच्या आणि व्याकरणाच्या. तू चिन्हांकित केलास एक नवा अध्याय सरस्वतीच्या दरबारात, तू चिन्हांकित केलास एक नवा अध्याय तथाकथित सरस्वतीच्या दरबारात. व्यवस्थेच्या बुडाला सुरुंग लावून तू पेटवलास अंगार तरुणाईच्या तप्त धमन्यात, तू पेटवलास अंगार तरुणाईच्या तप्त धमन्यात. रात्र रात्र ऐकत राहिलास हुंकार कोवळ्या फुलांचे खोरास रोडच्या भटारखान्यातून. क्या बात आहे. रात्र रात्र ऐकत राहिलास हुंकार कोवळ्या फुलांचे खोरास रोडच्या भटारखान्यातून. खरं तर वेदना त्वचे इतकी घट्ट तुझ्या अस्तित्वाला बिलगली. क्या बात. खरं तर वेदना त्वचे इतकी घट्ट तुझ्या अस्तित्वाला बिलगलेली. वेदनेचा तळ शोधताना तू सोलत राहिलास स्वतः सकट व्यवस्थेलाही. वेदनेचा तळ शोधताना तू सोलत राहिलास व्यवस्थेसकट स्वतःलाही. असा तू वेदनेचा मर्मज्ञ, आणि तरी तू अनभिज्ञ. जबरदस्त कविता आहे. मी जवळजवळ 3-4 वेळा तो कविता संग्रह वाचलेला आहे. ह्या कविता संग्रहावर मला बोलायचंच आहे की आपण कादंबरीवर शेवटाकडे जाऊ, पण एक कवयित्री जेव्हा लिहिते तेव्हा ती तुम्ही लिहिताना मी आज बऱ्याचशा लोकांना पाहतो कविता करताना आणि कविता रचताना म्हणताना. अगदी काही लोक तर प्रबंध लिहितात, तसे प्रबंध लिहितात आणि कविता म्हणून घोषित करतात. ते कविता नसते. कवितेला एक मांडणी आहे, त्याची एक प्रतिमा आहे आणि प्रतीक आहेत त्याची. पण ती कविता मांडताना जेव्हा तुम्ही नामदेव ढसाळ वाचताय, तुम्ही अमृता प्रीतमकडे जाताय, तुम्ही वेगवेगळ्या मोठ्या लोकांकडे जाताय, साहिरकडे जाताय, तुम्ही इम्रोजकडे जाताय,
पण आज सगळ्या जगाला माहिती आहे अमृता प्रीतम, साहिल लुधियानवी आणि इम्रोज, ह्या 3 लोकांचं जे त्रिकोणी प्रेम आपण त्याला म्हणू शकतो, मग त्यावर तुम्ही लिहिताना मी तर म्हणेन आता छायाताईंनी काही म्हणू नये, त्यांनी फक्त कविता वाचावी असं मला वाटतं. अमृता प्रीतमवरची तुमची कविता मला ऐकायला आवडेल. अमृता. माझ्या आत एक अमृता, अखंड इमरोजच्या शोधात. माझ्या आत एक अमृता, अखंड इमरोजच्या शोधात. साहिर भेटतो वळणावळणावर कवितेच्या ओळी ओळीतून. साहिर भेटतो वळणावळणावर कवितेच्या ओळी ओळीतून. अर्धवट विझलेल्या सिगारेटच्या थोटकातून, अर्धवट विझलेल्या सिगारेटच्या थोटकातून मीही पिऊन घेते अख्खाच्या अख्खा साहिर त्याच्या वेदनेसकट. मीही पिऊन घेते अख्खाच्या अख्खा साहिर त्याच्या वेदनेसकट. इमरोजचा उत्कट कुंचला, इमरोजचा उत्कट कुंचला माझ्या स्वप्नांच्या रंगरेषा रेखाटताना होत जातो भावविभोर. इमरोजचा उत्कट कुंचला माझ्या स्वप्नांच्या रंगरेषा रेखाटताना होत जातो भावविभोर. कुंचल्यासकट इमरोज होतो माझं आणि माझ्या छकुल्यांचं आभाळ. कुंचल्यासकट इमरोज होतो माझं आणि माझ्या छकुल्यांचं आभाळ. साहिर दूर, साहिर दूर शब्दांच्या नावेत दुःखाच्या काठावर आत्ममग्न. साहिर दूर शब्दांच्या नावेत दुःखाच्या काठावर आत्ममग्न. मी संग असंगाच्या भोवऱ्यात जीवाच्या आकांताने हात मारत. मी संग असंगाच्या भोवऱ्यात जीवाच्या आकांताने हात मारत. इमरोज होऊ नये इतिहासाच्या पानातलं मिथक म्हणून. इमरोज होऊ नये इतिहासाच्या पानातलं मिथक म्हणून. प्रत्येक अमृताला मिळायलाच हवा इमरोज. प्रत्येक अमृताला मिळायलाच हवा इमरोज. साहिर आसपास असला आणि नसला तरी, साहिर आसपास असला आणि नसला तरीही. क्या बात है. ही खूप महत्वाची कविता मला वाटते. ह्या कवितेमधून आपल्याला प्रेमभावना आणि त्यातून होणारा संघर्ष आणि खऱ्या अर्थाने भगतसिंग म्हणतात की प्रेम करणारी माणसं आणि ही सगळ्या जगातली सगळ्यात मोठी लढाकू माणसं आहेत. ज्यांनी प्रेम केलं त्यांना कोणी हरवू शकत नाही. ती माणसं चळवळीचा लढा मोठ्या रेटू शकतात आणि खऱ्या अर्थाने तशी त्यांनी देशावर प्रेम केलं. कोणी बाईवर प्रेम केलं, पुरुषावर प्रेम केलं, कोणी माणसावर प्रेम केलं, जनावरावर प्रेम केलं, कोणी निसर्गावर प्रेम करतंय. प्रेम प्रेम आहे. प्रेमाची परिभाषा ही वेगवेगळी, त्यातली भावना मात्र एक आहे, जिव्हाळा, जो तो आपण हे असतो. ते तुम्ही कवितेतून मांडताय. ते साहिर, इमरोज आणि अमृता ह्यांच्या त्रिकोणाच्या संदर्भाने खूप वेगवेगळे अँगल आहेत. आहेत. वेगवेगळ्या कोनातून लोकांनी लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या कोनातून त्यांच्या प्रेमाकडे, त्यांच्या नात्याकडे पाहिलेलं आहे. पण मला असं नेहमी वाटतं की हे या प्रेमाची अशी गणित असू नयेत, त्यांची वजाबाकी बेरीज असू नये, त्याच्यातनं एकच एक असं कन्क्लुजन किंवा निकाल लावू नये. आता म्हणून ह्यांनी वेगवेगळ्या तीन काय म्हणू आपण, की 3 दगडांवर उभे राहून किंवा 3 मनोऱ्यांमध्ये, हे आपापल्या मनोऱ्यांमधनं त्यांनी आपापलं प्रेम केलं. कोणाला बांधून घ्यायचं प्रयत्न नाही केला किंवा त्या कुठचेही संकेत पाळले नाही. प्रेमाला अशी गणिताच्या भाषेत बसवून नाही. करावं उत्कटपणे, मिळालंच पाहिजे त्यातनं. आणि परिपूर्तता तुम्ही सांगितलेल्या सामाजिक याच्यातनं समाजाने धारित केलेली किंवा आधारित असलेली सामाजिक संकेतांवर, तिथेच तिचा शेवट झाला पाहिजे असं नाही. जे तुम्हाला छान वाटतं, ज्याच्यावर तुम्हाला प्रेम करावं असं वाटतं, त्याच्यावर करा, उत्कटतेने करा. मिळालं तर ठीक आहे. आता ज्यांचं मिलन कुठे झालं होतं की काहीच नव्हतं ना. अमृता प्रीतम, आणि आपल्याला काही सांगता येत नाही त्यांच्याबद्दल. पण अमृता प्रीतम एका कवितेमध्ये म्हणते, तू आयुष्याच्या संध्याकाळी का आलास इमरोज. म्हणजे ती त्याला सांगते की तू आयुष्याच्या संध्याकाळी म्हणजे माझ्या शेवटाला का आलास.
तू माझ्या अगोदर का नाही भेटलास, असं तिला म्हणायचंय. ह्यांनी आपापल्या पद्धतीने तिघांनी एकमेकांवर प्रेम केलं. त्याला कुठचा आयाम देण्याचा प्रयत्न नाही, त्याला कुठेतरी पूर्णत्वाला नेण्यासाठी अट्टाहास नाही बनला, तिथे कुठेतरी फुलस्टॉप नाही. आता कसं प्रेमविवाह आपल्याकडे कसे संकेत आहेत साधारण, की मुला मुलींची प्रेम जमलं आणि काही कारणांनी समजा त्यांचं ब्रेकअप झालं तर मुलगी बदनाम होते, लग्न करत नाही म्हणून बदनाम होते की. पण समजा तिला कितपर्यंतच वाटलं असेल की इतकंच प्रेम मला ठीक आहे, पुढचं एखाद्या वेळेस माझं नाही चांगलं होणार, आणि ते त्या कालखंडात तिने केलेली प्रेम प्रीती भावना वगैरे जर का सच्ची असेल तर तिने मागे फिरावं किंवा थांबावं तिने. त्याची ओढाताण करत त्याला असं तुम्ही पिरियड देऊ नका की आयुष्यभर तुम्ही एकत्रच याच्यावर प्रेम असेही खंड होऊ शकतात. त्याला कुठच्याही कोष्टकात प्रेमाला तुम्ही नका बसवू, कुठच्याही गणितात बसू नका, कोष्टकात बसू नका. करा प्रेम, मिळालं ठीक आहे, ना मिळालं नाही. अगदी अगदी. आणि त्याच्यातनं अशी पण देवाणघेवाणीची पण हे ठेवू नका ना. बरोबर. पण जेव्हा आता स्त्रीवादी चळवळीचं जगभरात जेव्हा एक मोठा एक लढा उभा राहिला, तेव्हा त्याचा एक बेसिक पाया हा देखील होता की स्त्रियांचं महत्वाचा जो लढा होता तो ह्या मुद्द्यावर होता की त्यातला एक मुद्दा हाही होता की माझं शरीर माझा निर्णय. आणि आज भारतीय परिप्रेक्षात तसं दिसत नाही की स्त्रीला तिच्या शरीरावरती अधिकार आहे का. नेहमी तिच्या शरीरावरती अधिकार इतर लोक दाखवतात, आणि मग जेव्हा एखादी स्त्री प्रेमभंग करून किंवा एखाद्याचं म्हणजे काही असेल त्यांचं ब्रेक होतो आणि ती निघून जाते किंवा ती जात असते, तेव्हा मग तिला अनेक लोक वेगवेगळ्या अंगाने तिला स्टिकर लावतात किंवा काहीतरी स्टिग्मा लावतात. जो काही आहे तो स्टिग्मा लावला जातो. पण मला असं वाटतं की जी लढा आहे त्याचा की माझं शरीर माझे निर्णय, हे जे आहे ते स्त्री आजच्या डेटला आजची भारतीय स्त्री सांभाळते का असं मला वाटतं. आता नव्या पिढीच्या संदर्भामध्ये मुली खूप स्वतःच्या शरीराबद्दल आणि स्वतःच्या अस्तित्वाबद्दल जागरूक झालेल्या आहेत आणि त्या ठामपणे सांगू शकतात हे, आणि सांगतातही. तर पूर्वीच्या काळी असं होतं की विवाहित स्त्री पुरुषांच्या वयामध्ये पण खूप काही अंतर असायचं. त्यांचं वैवाहिक जीवन म्हणजे शारीरिक संबंध कुठच्या प्रतीचे कुठच्या प्रकारचे असतील हे सांगता येत नव्हतं. पण तेव्हा बाईला काहीच बोलता येत नव्हतं. मुलगी इतकी वयाने लहान असायची की तिला हे काय कळायचंच नाही. बरं भ्रमित असं केलेलं होतं की हा आपला धर्म आहे, बाईचा धर्म आहे, नवरा जे मागते तुला द्यायला पाहिजे. पण हे सुखनिधान आहे, हा सौख्याचा एक मार्ग आहे, ही आनंददायी गोष्ट आहे, याचा काही तिला गंधच नव्हता. तसं आजच्या मुलींमध्ये नाहीये. तर तिला ते कळतं. म्हणजे समजा जर का वैवाहिक सुख पूर्णपणे देऊ शकणारा नवरा नसेल तर ती आज त्याच्यापासून बाजूला होती, परत तिथे बाजूला होऊ शकते. पुन्हा इथे बाबासाहेबच येतात त्याच्या मदतीला, पण त्याच्यामुळे ती घटस्फोट घेऊ शकते. असे संबंध वर्षानुवर्ष का चालवून घ्यायचे बाईनी. बरोबर आहे. जे शरीर माझं आहे, मी माझं शरीर ज्या कुटुंबासाठी वापरते, ज्या पुरुषासाठी वापरते, त्या शरीराला त्याच्याकडनं पण सुख मिळालं पाहिजे ना. का नको मिळायलाच हवं. अशा पद्धतीने वागतात मुली. अर्थात पुन्हा ह्याला दुसरा एक अँगल आहे की असा ती जेव्हा निर्णय घेते तेव्हा तिच्या भोवती किंवा तिने निर्माण केलेला कौटुंबिक डोलारा आहे तो कोसळू शकतो कधी कधी. म्हणून ती तसा निर्णय घेत नाही. मुलाबाळांचं काय होईल, अर्धवट वयाची मुलं असतील किंवा मग मी एकटी पडेन, मग मुलं कोणाकडे राहतील, या सगळ्या गोष्टींनी ती नाही विचार करत. पण आता काय झालं, मुळामध्ये कुटुंब संकुचित व्हायला लागले. मुलं जन्माला घालायची की नाही याचाही विचार आता प्राधान्याने म्हणजे नकारात्मक कडे, म्हणजे ही पिढी तर मुलांना जन्म घालायला पण तयार नाहीये. तयार नाही, खरे. त्याला अनेक घटक कारणीभूत आहेत. व्यवस्था कारणीभूत नाही. पृथ्वीवरचा भार पाय कुठे ठेवेल आता बाळ, इतकी गर्दी झाली, श्वास कुठं घेईल, इतकं प्रदूषण वाढलेलं आहे, बाळाला जागाच नाही. त्याच्यावर पण एक माझी खरं एक कविता होती की मला चिंता वाटते ह्या सगळ्या प्रदूषित व्यवस्थेची आणि पृथ्वीच्या झालेल्या विनाशाची. अगदी. आता कुणाचं जर का बाळ आलं या जगामध्ये तर ते कसं वावरेल, ते त्याला कुठचा प्राणवायू असेल, त्याला कुठची जमीन असेल, अंगण कुठचं असेल. नाही, पण मला 6व्या
पोटाच्या हिरव्या कुंभाकडे पुन्हा जायचंय, की त्यातला साक्षात्कार जी कविता आहे ती कदाचित ती कविता खऱ्या अर्थाने तुम्हाला उभी करते. मग ती काही तुम्ही मला एखादी कविता ती साक्षात्कार कविता ऐकवाल का? हे म्हणजे काय युरेका सारखं युरेका. आत्मभानाचा शोध लागल्यानंतर जे काही होतं ना त्या भावनांचा एक थोडासा काय म्हणजे त्याला आलेख थोडस चित्र बारीकचं चित्र आउटलाईन आउटलाईन काढली. तेवढीच आहे ती. पण मग तो आनंद खूप मोठा असतो की स्वतःला तुम्ही स्वतः सापडलात, तुमच्या आतलं काहीतरी तुम्हाला मिळालं, तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कळलं, खूप आनंद होतो. अगदी अगदी. तसा मला कधी झाला मला माहिती नाही, पण लिहिली कविता ते मी. तर साक्षात्कार. काळजात उसळलं आत्मभानाचं कारंज, काळजात उसळलं आत्मभानाचं कारंज, की धडाधड उघडल्या जातात खिडक्या, की धडाधड उघडल्या जातात खिडक्या, खिडकीतून खुणावत राहतात असंख्य पायवाटा. खिडकीतून खुणावत राहतात असंख्य पायवाटा, जगण्याच्या, चैतन्याच्या, सौख्याच्या आणि साफल्याच्या. जगण्याच्या, चैतन्याच्या, सौख्याच्या आणि साफल्याच्या. एका देहाची 6 इंद्रिय अपुरी वाटतात. बापरे. एका देहाची 6 इंद्रिय अपुरी वाटतात. जगण्याचा जल्लोष साठवायला बस यार मात्र एकदा कारंज उसळलं पाहिजे, मात्र एकदा कारंज उसळलं पाहिजे. देहाच्या सजीवतेचं साक्षात्कार घडवणारं, देहाच्या सजीवतेचं साक्षात्कार घडवणार. क्या बात आहे. इथे माणूस मुक्त होतो असं दिसतं कधी कधी, की त्याला काहीतरी मिळतं भरपूर काही. माणूस तो एक आयुष्यच अपुरं वाटायला लागतं शोध लागला. अगदी अगदी. पण आता आपण पुढे गेलो की मग आता तुमचं अलीकडेच प्रकाशित झालेलं एक कथा संग्रह आहे करभार क्षणांच्या गोष्टी. तर मग ह्या गोष्टी किंवा ह्या ज्या काही कथा आहेत त्या तुम्ही कशा काय मांडल्यात, त्या मागचं पार्श्वभूमी काय? त्याच्या मागची पार्श्वभूमी म्हणजे तुला सांगायचं तर या कथा संग्रहातलं कुठचंच पात्र काल्पनिक नाहीये. ते कथानक तुम्हाला कसं सापडतं म्हणजे ते सगळ्या गोष्टी? ही माणसं मी आजूबाजूला बघते ना, अनुभव विश्व आहे. आणि मी डोळ्यासपणे बघते आणि मी आतल्या डोळ्यांनी पण बघते. मी त्यांच्यात उतरते, मी त्यांच्याकडे जाते, मी त्यांच्याशी बोलते. कोणी माणसं मला भेटली तर मी त्यांना तिथेच सोडून देत नाही, मी त्यांचा पाठपुरावा किंवा एखादी घटना घडली तर त्या घटनेत तर मी लगेच मुक्त नाही होत. काय झालं असेल, काय वाटलं असेल, कुणाच्यावर काय परिणाम झाले, हे असं झालं असतं तर काय झालं असतं, आपण काय करू, त्यांना तिला किती दुःख झालं असेल, तिची मानसिकता काय असेल, या सगळ्याचा मी पाठपुरावा करत राहते. आणि मग ते माझ्या डोक्यामध्ये गुंजत राहतं आणि मग ते मी उतरवते. तर त्याच्यामुळे याच्यातलं एकही सगळ्या पण त्याचं मलपृष्ठ जे आहे ते मला फार हे करणार आहे. ते तुम्ही जरा वाचून दाखवा तुमच्याच आवाज. म्हणजे जगण्याचा क्षेम तुम्हाला कसा सापडतो ते मी साक्षात्कार म्हटलं ना, तेच ते आहे. स्फुल्लिंग एक आतमध्ये वात पेटली पाहिजे. ते मूल मला फार चिंतेत आणता. म्हणजे ते मम्मी मम्मी तिकडे बघ आग लागलीये. नदी काठच्या स्मशानात कुणाचं तरी प्रेत जळत होतं. त्याच्या लाल केसरी ज्वाळा हवेत उसळल्या होत्या. मी तिला म्हटलं, बेटा अगं आग नाही लागली, माणूस मेला ना की त्याचं प्रेत स्मशानात आणून जाळतात. मग त्या माणसाला चटके बसत असतील ना, तो रडत असेल ना. केवढा निरागस प्रश्न त्या चिमण्या जीवाचा, जिला अजून दुनिया बघायची आहे, जिला मृत्यू काय जगणं काय हेच माहीत नाही. ती केवळ प्रेताच्या वेदनेने व्याकुळ होऊन मला आगीच्या दाहकतेबद्दल विचारत होती. तिच्या या प्रश्नाने मी खाडकन भानावर आले. मी काय करायला निघाले होते? माझ्या जीवाचं बरं वाईट करणं ठीक होतं, पण या निष्पाप जीवाचं आयुष्य संपवण्याचा मला काय अधिकार होता? म्हणजे एकाच वेळी मी आत्महत्या आणि एक अश्राप जीवाचा खून करायला निघाले होते. 2 खून एका वेळी माझ्या हातून घडणार होते. आवेगाने मी पिल्लाला पोटाशी धरलं. डोळ्यातले अश्रू पावसाच्या पाण्यात मिसळत असताना मी तिला घेऊन नदीवरून माघारी फिरले. क्या बात. म्हणजे मृत्यूकडून जगण्याचा हा प्रवास आहे, जगण्याकडेचा एक छोटीशी घटना आहे. खूप खूप भारी आहे. पण जगणं तिला जगण्यातला अंश आहे, एका कथेतला अंश आहे.
आणि मला तो प्रश्न जेव्हा बघतो आणि मी हा प्रश्न जेव्हा हे मी सतत मी 2-3 दिवस वाचतोय, म्हणजे तुमची मुलाखत घेताना मी म्हटलं, अरे इतका गाभा ह्या फक्त कथेतल्या एक पॅराग्राफ आणि एक पॅराग्राफ तुम्ही मांडलाय. एकच पॅराग्राफ आहे एवढा, की मग ते लहान मूल प्रश्न विचारते आपल्या आईला आणि मग ती सांगते की हे असं असं आहे. कदाचित ती आई कुठल्या तरी वेदनेने आत्महत्या करायला चालली असेल आणि मग ती आपल्या मुलाला पण घेऊन चालली आहे आणि मग ती मागे फिरते. खूप खूप मोठं आहे हे तुम्ही सांगताय ते, आणि तिथून मागे जाणं म्हणजे विनाशाकडून सर्जनशीलतेकडे आणि उन्नयनाकडे, आपण ज्याला उन्नयन म्हणतो, एखाद्या व्यक्तीचं उन्नती होते, उन्नयन, आणि ते त्यातून उन्नयनाकडे जो प्रवास आहे तो प्रवास तुम्ही त्या कथेत सांगताय. तर ही इतकी कथा असताना आणि रिक्त विरक्त, मी असं म्हणेन की स्त्रियांचे प्रश्न नाही आहेत त्यात. ते प्रश्न असं म्हणेल की सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, प्रत्येकाचे प्रश्न आहेत. केवळ स्त्री त्याच्या केंद्रस्थानी नाही आहे, स्त्री भोवती असलेल्या सगळी व्यवस्था त्या केंद्रस्थानी आहे, त्याला भोगलेल्या गोष्टी आहेत. मग रिक्त विरक्तला जेव्हा तुम्ही त्याची मांडणी केली, जेव्हा मला आठवते की मिळून साऱ्या जणी ह्या जो मासिक यायचा, दिवाळी अंक यायचा, त्या दिवाळी अंकामध्ये त्यात याचा काही अंश आला आणि त्याला पुरस्कार मिळाला. तो हे सगळं कसं काय जुळून आलं? म्हणजे कसं काय जुळून आलं नाही मला सांगता येणार कसं जुळून आलं ते, पण या सगळ्या घटना अनेक वर्ष माझ्यामध्ये डाचत होत्या, साचत होत्या आणि मला त्रासदायक पण होत होत्या. पण हा सगळा वास्तवाची जी दाहकता आहे ना, ती मला बऱ्यापैकी चटके देऊन गेली होती. ह्यातलं जे वास्तव मी मांडलेलं आहे ते, आणि ती मला स्वस्थ बसू देत नव्हती. तर अर्थात ती दाहकता तुमच्यापर्यंत पोचून किंवा वाचकांपर्यंत पोचून माझी धग त्यांना द्यावी अशी काही भावना नव्हती त्याच्या. पण मी एवढी होरपळले आणि माझी एवढी होरपळ करण्यासाठी किंवा यातल्या सावित्रीची होरपळ करण्यासाठी तुमची व्यवस्था कारणीभूत आहे, हे बघा, हे असं असतं. अगदी बरोबर. हा, आणि पुन्हा ती कादंबरी फक्त एका स्त्री पुरुषाची फक्त कादंबरी नाहीये, एकट्या सावित्रीची कादंबरी नाहीये. ती मुळामधूनच कौटुंबिक साच्यालाच आव्हान करते. एक साचेबद्धपणाला ती चौकट जोडते, चौकटीला ती प्रश्न विचारते, कुटुंब व्यवस्थेला ती प्रश्न करते, कुटुंब व्यवस्थेची पर्यायी व्यवस्था काय म्हणून केली होती, ती अनेक प्रश्न विचारते कुटुंब व्यवस्थेला. कुटुंब व्यवस्थेलाच प्रश्न विचारणारी कादंबरी आहे आणि वास्तव म्हणून. अगदी अगदी. आपण छायाताई तुमच्या कविता ऐकल्या, तुमच्या अनेक गोष्टी तुम्ही सांगितल्यात ज्या समाजाशी रिलेट करणार आहेत, आणि आत्ता अगदी गर्भारक्षणांच्या गोष्टी हा कथासंग्रह फार महत्त्वाचा कथासंग्रह आहे, हे मी इथे नमूद करेन. त्याचं मलपृष्ठ जे आहे ते माझ्या बालपणाशी पण जोडलेलं आहे, इथे उपस्थित प्रेक्षकांमधल्या अनेक लोकांशी जोडलेलं असेल. पण गर्भारक्षणांच्या गोष्टी या कथासंग्रहाची जी पहिली कथा आहे, टँकर, जी तुमच्या कल्पना विश्वाचा एक मोठा एक बोलतो ना, एक उच्चांक आहे की तुम्ही इतक्या उंच लिहून ती कथा ठेवलीत, आणि ती कथा ह्या महाराष्ट्रातल्या पाण्याच्या प्रश्नाला घालते. महाराष्ट्रामध्ये पाण्याचा प्रश्न ह्या 50 वर्षात इरिगेशनचा पैसा कुठे गेला हा प्रश्न जेव्हा येतो पटलावरती, आणि मग 50 वर्ष लोक पाण्यासाठी झुजतायत, तरी आजही तहानमुक्त महाराष्ट्र झालेला नाही. शोषण त्याच्या बाबतीत होते, पाण्याचा याचा मुद्दा उपस्थित होत आहे. तर टँकर ही कथा, या कथेवर एक शॉर्ट फिल्म येते. टँकर या कथेला एक राज्यस्तरीय पुरस्कार मिळतो अंतर्नादचा. आणि मग ही कथा लिहिताना तुम्ही जो संघर्ष केलात, किंवा तुम्ही शॉर्ट फिल्मच्या संदर्भात तुम्ही तिकडे गेलातही त्या भागात, तो जो मला तुम्ही जरासं त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी सांगाल. टँकर कथा ही माझी पहिली कथा आहे, मी लिहिली ती. आणि टँकर लिहीपर्यंत मी गद्याच्या वाटेला गेले नव्हते. मला असं वाटायचं आपण कवितेपुरतेच मर्यादित आहोत, आपल्याला काही लिहिता येत नाही, गद्य काही माझा प्रांत नाही. आणि त्याच्यात मोठा पट हे करायला असतो. कविता काय 7-8 ओळीमध्ये तुमचं निचरा करून टाकते, काय म्हणायचं ते एक ठोसा दिला रिकामं झालं. काय म्हणजे ज्या पद्धतीची कविता असेल, प्रेरक कविता, विद्रोही कविता,
त्यात तर तुम्ही मुक्त होता. पण इथे कथेमध्ये तुम्हाला पात्र असतात, ती एकमेकांशी संवाद करतात, ती पात्र उभी करायला लागतात, ती पात्र वाचकाला दिसावी लागतात. नुसती दिसायलाच नाही तर त्यांच्यापर्यंत ती पोचायला पण लागतात. तर हे सगळं कवेत घेण्यासाठीचा जो एक हे लागतो ना अभ्यास किंवा आहे, तर ते माझ्याकडे मला जरा साशंकता होती की मी लिहू शकेन की नाही. आणि ती अंतर्नादचा त्या वर्षी हे 2015 मध्ये 14 मध्ये वगैरे काहीतरी त्यांची स्पर्धा होती. मी सहज म्हणून ती कथा पाठवली आणि एक दिवस फोन आला मला की तुमच्या कथेला प्रथम पुरस्कार मिळाला. माझा विश्वासच आधी बसला नाही. तेव्हा मी बदलापूरमध्ये राहत होते 2010 साली किंवा असेच काहीतरी 12-13. तेव्हा मग मला खूप आनंद झाला आणि मग त्या कथेला पुरस्कार मिळाल्यानंतर माझा खूप चांगला सन्मानही झाला, त्याच्याबद्दल बोललं गेलं चांगलं. आणि मग मला चावी सापडली. अरे येतं आपल्याला लिहिता, गद्य लिहिता येतं. म्हटलं हा तर जगण्या एकच मेला, अशी किती माणसं मरतायत आजूबाजूला रोज हळूहळू. स्लो डेथ किती चाललेले आहेत. काही चरफडतायत, काही जगण्याकडे जात आहेत, काही जगण्याकडनं परत मागे येत आहेत. असं किती अवतीभोवती मला दिसले तेवढ्या वर्षाच्या आयुष्यामध्ये डोळसपणे. आणि मी संवेदनक्षम असल्यामुळे किंवा काय, संवेदनक्षम सगळीच माणसं असतात, पण जे अतिरिक्त संवेदनक्षमता जी कविता लिहिणाऱ्यांकडे असते आणि तो शाप म्हणून पण ठरतो. तुम्हाला ते अतिसंवेदन क्षमताना सुसह्यपणे जगू देत नाही, तुम्हाला त्रास देते तुम्हाला, पुरतडत राहते आणि तुमचं आयुष्य पण खाते ती. तर म्हटलं किती माणसं भेटलेली आहेत मला अशी आणि काय काय आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, हे का नाही लिहायचं. असं करून मग एक 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 कथा लिहित गेले मी आणि झाल्या त्या कथा. त्या सगळ्या मला भेटलेल्याच होत्या. अगदी ऋणानुबंधाला पण आम्ही मिळून साऱ्या जणीचं ते त्यालाही पुरस्कार मिळाला. मग माझी गाडी सुसाट सुटली. अगदी मग मला वाटलं अरे वा आपल्याला इथं लिहिता. तर मी अधूनमधून लिहित होते, स्फुट लिहायची किंवा ललित लिहित होते मी. असं हे वैचारिक लेख तुम्ही लिहिले, वैचारिक लिहिले, प्रासंगिकही लिहिले. काही पुस्तकाची परीक्षण म्हणता येणार नाही, पण पुस्तक ओळख म्हणून आपण त्याला, काय आहे त्या पुस्तकामध्ये, तुम्हाला काय वाचायला मिळेल किंवा काय, अशा पद्धतीचं प्रहारमध्ये मी सदरही चालवलं. तर असं स्फुटलेखन लिहिलं होतं, पण कादंबरी कथा नव्हतं लिहिलं. पण मग यांनी मला टँकरने मला खूप हात दिला. टँकरने तुम्हाला एक मोठी ओळख दिली. मग अर्थातच म्हणजे टँकरमुळे त्याच्यावर लघुपट होणं, आजकाल शॉर्ट फिल्म होणं, कथेवर शॉर्ट फिल्म होणं, हे अनेक ठिकाणी ती माध्यमांतराची एक मोठी हे आहे की कथा लघुपटामध्ये शॉर्ट फिल्ममध्ये कन्वर्ट करणं. पण कथेतला जो कोणी एक सार आहे तो त्यात आणणं. मी असं ऐकलं की तुम्ही त्या कथेच्या त्या लघुपटाच्या निमित्ताने तिथे व्हिजिटही दिली. हो, तो अनुभव कसा होता? तो अनुभव म्हणजे आम्ही भुसावळला पंकज जोशी म्हणून आहेत, त्यांनी फिल्म केली त्याच्यावर आणि मला ते प्रत्यक्ष तिथे बघायचं होतं. तर त्यांनी आम्हाला आग्रहाने बोलवलं होतं. पण ते म्हणाले की हा सगळा रखरखाट आहे जो टँकरच्या निमित्ताने आपल्याला दाखवायचा आहे, तो रखरखाट आहे तो नुसता पाण्यासाठीचा नाही आहे, एकूणच सौख्याच्या संदर्भातला जो रखरखाट आहे माणसाच्या आयुष्यातला वेगवेगळ्या स्तरांवरचा आहे तो. तिथल्या ती पात्र जी बोलतात त्यांचं वक्तव्य आहे किंवा त्यांची स्वगत आहेत, ही सगळं तेच दाखवतात, जगण्यातला विरोधाभास. तर हे सगळं बघण्यासाठी मला तिथे जायचं होतं. आम्ही गेलो भुसावळला. 46 डिग्री वगैरे टेम्परेचर होतं, पण उन्हातानात. आणि त्यांनी ते गावातली मुलं आणि माणसं घेऊन असंच केलं होतं. ते तिथे जाऊन पण मी बघून आले. मग त्या फिल्मचा एक प्रथमदर्शी काय म्हणू, श्रोता प्रेक्षक घटक मी होते. अरे वा, स्वतः लेखक. काय बात आहे. मग भविष्य काळात मी तर म्हणेन याच्यातली प्रत्येक कथा, या कथेवर एखादा चित्रपट, एखादा लघुपट, एखादी मी तर म्हणेन मालिका व्हावी. आणि अशा कथा आहेत म्हणजे अक्षरशः त्यातल्या प्रथमदर्शनी जितक्या कथा आहेत. म्हणजे याच्यामध्ये मी मगाशी एक कथाही वाचली की त्याचं झाकली मूठ. ही कथा फारच, कपाळावरचं कुंकू पुसतो तेव्हा नद्या आणि चंद्या ही दोन चिल्ली पिल्ली बारीक बारीक होती, हे असं म्हटलं की नंद्या आणि चिंद्या. म्हणजे ते एक विधव्याबाईचं जे काही पुढे होतं आणि मग तिचा जो प्रवास सुरू होतो मुलाबाळांसकट. म्हणजे
अनेक मुंबईसारख्या ठिकाणी पण अनेक स्त्रियांनी स्वतःचं एक विश्व उभं केलेलं आहे. गावखेड्यामध्ये आजही ते अवस्था दिसते आणि बाई मग तिथे बाईला एक वेगळी व्यक्ती किंवा तिला एक उपभोगाची वस्तू म्हणून बघितलं जातं जेव्हा ती विधवा होते. त्यावेळची जी अवस्था आहे आणि तुम्ही कथेत जी मांडणी केली आहे त्यावर तुम्ही काय सांगाल? मला नेमका नाही प्रश्न कळला तुझा की त्यावेळची अवस्था म्हणजे काय? नवरा नसणं बाईला त्याच्यामध्ये एक काय म्हणशील की व्यक्तिगत तिचं नुकसान तर असतंच. सगळ्या पातळ्यांवर तिचं असतं. आता मी बाई म्हणून बाईच्या पातळीवरच तुझ्याशी बोलते की तिचं दुःख हे तर असतं की पार्टनर नाही, आता हा संसाराचा गाडा मला एकटीला हाकलायचा आहे किंवा ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या मला एकटीला निभवायच्या आहेत. हे दुःख तर आहेच तिच्या. पण त्याच्या जोडीला मी थोडंसं धाडसाने मी असं म्हणते की माझ्या शरीर सुखाचं काय, त्याच्या पुढे मला नवरा कुठचा, त्याचं काय, याचंही ते दुःख असतं. बायका बोलत नाही इथे, पण हे असतं. कारण आपल्याकडे अजूनही बाईला लैंगिक सुखासाठी स्वतंत्र मार्ग किंवा तिच्या लैंगिक सुखाला प्राधान्य दिलेलं नाहीये. अगदी अगदी. तर हा भाग सुद्धा त्याच्यामध्ये असतो. अगदी की मला आता मी कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवू आणि मग माझं काय होणार? कारण एकदा बाई विधवा झाली, सहानुभूती असते तिच्याकडे. लोकांना सहानुभूती कशापुरती असते की बाबा आता ही कसं करणार, एकटीने कसं निभावणार, पण हा विचार करत नाही तिचा की तिला पार्टनर कोण, तिच्या या गरजांचं काय होणार आहे पुढच्या आयुष्यात. समजा ती 25ची 30ची 35ची असेल तर ह्या गरजा काय ती अशा मारून लिंपून टाकू शकत नाही ना, छेदून छेटून नाही, ऑपरेशन नाही ना करू शकत त्याचं. त्या तिच्याबरोबर असणारच आहेत, पण तिला मुभा मात्र नाहीये. मुभा दोन्ही अर्थाने नाहीये. कौटुंबिक जबाबदारी आहेत, मग पुरुषांना आहे ती मोकळीक, पुरुषांना आहे असं नाही. आता बापे कसं करणार बिचारा, करायला पाहिजे वर्षाच्या आत लग्न, कसं पोराबाळांना मानसिकता बाई बाबत नाहीये. पोराबाळांना घेऊन कसं राहणार एकटा बाप्या? शेवटी बाप्या आहे ना, तो बाप्या आहे, त्याला सगळं आणि बाईला नाहीये. चुकीचं आहे. मग त्याच्या लैंगिकतेची तुम्ही तजवीज केलेली असते, तजवीज करता, त्याला दुजोरा देता, त्याच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करता, तुमचे सामाजिक दाखले देता, धार्मिक दाखले देतात, आणि बाईच्या लैंगिकतेचं काय मग? बरोबर आहे. हा आक्रोश पण तिथे असतो. अगदी अगदी. हा अधोरेखित होत नाही, बायका ते दाखवत नाही, पण नसतो असं नाही, तो असतोच. तो हंबरडा फोडलेलाचा ना अर्धा हंबरडा याच्यासाठी असतो. आता मला पार्टनर नाही, मला पार्टनर कुठचा. बरोबर बरोबर. ती बाकीचं निभावून मी जाईन, कष्ट करीन, संध्याकाळपर्यंत कमवून आणि पोरांना शाळेत घालीन, शिकवीन, वाढवीन वगैरे, पण रात्रीचं काय किंवा माझ्या शरीर सुखाचं याचं काय? बरोबर आहे. बरोबर. हे बोलत नाही, हे मी बोलते, पण हे कोणी बोललं नसेल आजपर्यंत, पण हे आहे तिथे, आहे हे 100%. स्त्रीला वैश्य बघितलं म्हणून बोललं जातं की ती जेव्हा शरीर व्यवसाय करते किंवा जो काही असेल त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही, ते शोषणाचा भाग आहे, त्याच्या पूर्णपणे विरोधात आहे की तिला वैश्य म्हणून म्हटलं जातं. पण ती वैश्य कोणामुळे आहे? त्या पुरुषांमुळे. मग त्या पुरुषांना एक स्टिग्मा नेम नाही आहे, त्यांना काही नाव नाही. बाईला वैश्य डायरेक्ट म्हटलं जातं, वैश्य म्हटलं जातं, विविध नावाने हात मारली जाते, पण पुरुषाला ते नावच नाही. तो बिनदिक्त आहे, त्याला कसलंही नाव नाही, त्याला कुठलीही लेबलं नाही आहेत. बाईला लेबल दिलेलं आहे. मग तुम्हाला ह्याच्यावर काय वाटतं की आता पुरुषांना ही लेबल देण्याची वेळ आलेली आहे? मुळामध्ये वेश्येचं अस्तित्व कशामुळे निर्माण झालेलं? पुरुषांमुळेच झालंय. तुमच्या गरजेमुळे निर्माण झालेलं. अगदी अगदी. पुरुषाच्या गरजेमुळे निर्माण झाले. त्याला बाईची गरज समजू नये. हा, मग व्यवस्थेने किंवा काय आहे की पुरुषाला सगळीकडनं मुभा असल्यामुळे त्याची पूर्तता तो कुठूनही कशाही पद्धतीने करू शकतो, पण बाईच्या बाबतीमध्ये तसं नाही होत. आणि बायका ह्या व्यवसायाकडे फार स्वेच्छेने जातात,
असं नाहीये. अनिच्छेने जाणाऱ्या जास्त महिला की आहेत किंवा ज्या परिस्थितीशी नाही आणि ज्या प्रताडित आहेत किंवा ज्या फसवल्या गेलेल्या आहेत, ज्या ढकलल्या गेलेल्या अगदी अशा स्त्रिया अनेक आहेत. म्हणजे अनेक आहेत. वाघ्या मुरळीची असेल, मुरळी असतील किंवा धर्मसत्तेनी तर मोकाटच सोडलं ना. मोकाटच सोडलं. हो हो हो. मुक्तताच दिली की नाही आम्ही देवाची सेवा. कुठचा देव? दगडातला देव येऊन काय तुमच्या शरीराचं सुख घेणार आहे का? नाही नाही. हा तिथला मंदिरातला पुजारीच घेतो ना. मूर्ती बाहेर येते. काहीच नाही. अगदी अगदी. मग आता ती प्रथा बंद होते, पण आता ती कुठेतरी आजही त्या अवस्था आहेत की आजही मुरळी असतील किंवा ज्या अशा सोडल्या जातात देवाच्या देवदासी कन्सेप्ट आजही गावखेड्यात बऱ्याचशा भागांमध्ये ते दिसतं की तिथे आजही महिलांना आणि पुरुषांना देखील वाघ्या असतो. वाघ्या सोडला जातो. देवाच्या नावाने एक मूल सोडलं जातं, सेवा करायची असते आणि त्याचं पुढे काय होतं आणि मग त्याची पुढे कशी अवस्था होते ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला ते सर्वश्रुत आहे. पण ह्या सगळ्या ज्या शोषण आहेत ह्या शोषणावरती जेव्हा छायाताई लिहितात किंवा मांडतात तर तुम्ही आशावादी आहात का हा समाज बदलेल? काय म्हणजे कसं सलाईन सारखं आहे. एक एक थेंब 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 कधी पेशंट बरा होईल तर ताजा तवाना होईल तेव्हा होईल, नाही तर गेलं तर गेला. पण हे सलाईन चालू आहे. सलाईन चालू आहे. बारीक 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 फार हे नाही मला त्याच्यामध्ये वाटत. निराशावादी. अजूनही मी गावखेड्यांमध्ये बघते. गावखेड्यात कशाला इथे महानगरी अवस्थेत महानगरामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये म्हणजे अशा रहदारीच्या रस्त्यावर सुद्धा आज ते हासूड घेऊन हे मारणारे दिसतात. किंवा बायका ते डफडं वाजवत अभीक मागत ते काय हारा तुरा पोतराज घेऊन किंवा बायका त्याला काय म्हणतात परडी परडी वगैरे आजही आहेत ना. खरी खरी गोष्ट आहे. त्यानंतर आपला रिक्त विरक्त आलं 2022 मध्ये. ही महत्वाची कादंबरी स्त्रीच्या वेदनांच्या दाहक कथा आणि दाहक गोष्टी तुम्ही त्यात मांडल्यात. त्या कादंबरीमध्ये अनेक गोष्टी तुम्ही मांडल्यात. तर शकुंतलाच्या माध्यमातून असेल किंवा मग सावित्रीच्या माध्यमातून बऱ्याचशा ज्या त्याच्यातल्या नायिका आहेत त्यांना नायिका फारच हे आहेत म्हणजे आपल्याशी रिलेट करतायत, उजगूत घालतात. एक आपण त्याला आपल्याशी बोलतायत का असंही वाटतं त्या साहित्यामधून. आणि मग त्या आपले कवनं सांगतात, आपली कथनं सांगतायत की हो बाबा मी इथे हे भोगलंय, मी हे सहन केलंय, मी ह्यातून गेलेली आहे. मग ही कादंबरी लिहिण्यामागचं तुमचं एक मेलायला तसं ह्या कादंबरीतला जो काही अवकाश आहे आणि जो काही पट आहे ना तो एक 30-40 वर्षाचा पट आहे तो. आणि त्या सगळ्या वर्षांमध्ये मी जे जे काही बघितलं, मला आजूबाजूला जे काही दिसलं आणि त्यातलं काही माझ्या वाट्याला आलं. मग त्यातले पात्र असतील, घटना असतील, प्रसंग असतील, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनात खोलवर रुजलेल्याच होत्या. आणि मला लहानपणापासून म्हणजे अगदी 12व्या वर्षापासून डायरी लिहायची सवय होती. तर ह्या काही नोंदी आहेत त्या माझ्या डायरीमध्ये होत्या, म्हणजे मला भेटलेल्या पात्रांच्या वगैरे. आणि मग मला असं वाटलं की आपण का नाही ह्या पात्रांना सगळ्यांना बोलतं करायचं आणि लोकांपर्यंत पोचवायचं. बोलू देत लोकांशी. त्यांना ज्यांना खऱ्या अर्थाने त्याचा अभ्यास करायचा आहे किंवा त्या गोष्टी समजून घ्यायच्या ती माणसं नक्कीच शोधतात. कसं आहे, साहित्य हे प्रत्येकालाच असेल असं नाही, पण साहित्य हे प्रत्येकापर्यंत पोचण्यासाठी त्याच्यातली जी एक गर्भ आहे त्याचा ज्याला कळलेला आहे तो व्यक्ती तिथपर्यंत पोचतो. मला छायाताईंचं साहित्य इतकं भावतं की बाबा रिक्त विरक्तमध्ये मी जेव्हा ती कादंबरी 47 प्रकरणं त्यातली मी जेव्हा हाताळतो आणि ती प्रकरणं मला असं वाटतात की ती माझ्या आईची गोष्ट सांगतायत. माझ्या आईने पण खूप याच्यात संघर्ष केला. रिक्त विरक्त ही कादंबरी अनेकांपर्यंत पोचली. अनेकांनी त्याच्यावरती माझ्या ऐकण्यात आहे एक मुलगी आता PhD साठी 3 मुलींनी मागणी केलेली आहे. एक दिल्लीची आहे ती स्मिता पाटील म्हणून आहे, एक अभिदा म्हणून आहे बदलापूरची, आणि आता मगाशी तू यायच्या आधी मला एक अयोध्या शरणागत नावाच्या मुलीचा फोन आला होता विक्रोळीचा. तिला पण हवे, ती पण PhD करते. म्हणजे आता मला असं वाटते की खऱ्या अर्थाने
ह्या ज्या नव्या पिढीच्या मुली आहेत त्यांना रिक्त विरक्तमध्ये आपले पडगम दिसत आहेत, त्यांचे जे आयाम दिसत आहेत, धागे सापडत आहेत आणि त्या कादंबरीबद्दल समाजामध्ये एक विशिष्ट आरसा आहे उभा. तुम्ही आरसाच दाखवताय समाजाला, एक आरसा दाखवणारी कादंबरी आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या स्त्रीवादी लेखनामध्ये, एकंदरीत लेखनामध्ये एक लेखिका म्हणून तुम्ही वावरत असताना तुमची ओळख रिक्त विरक्तची कादंबरीकार आणि त्याचबरोबर गर्भाक्षणांच्या गोष्टी असतील, कविता असतील, तुमची मोजून 5 पुस्तकं आहेत, 3 कविता संग्रह, 1 कादंबरी, 1 कथा संग्रह आणि इथं सर्व स्फुट लेखन वगैरे विस्तृत लेखन आहे. पण ह्या सगळ्या कलाकृती एकापेक्षा एक हे आहेत आणि त्या मला असं वाटतं की त्या लोकांपर्यंत जाव्या. आम्हा युवा पिढीची ही जबाबदारी आहे की आम्ही हे साहित्य लोकांपर्यंत पोचवावं. तुम्ही प्रेक्षकांना शेवटी तुमची एखादी आवडती कविता ह्या संपूर्ण कविता संग्रहामध्ये तुम्ही लोकांपर्यंत पोचवाल आणि तुम्हाला जी कविता आवडते ते आमच्या प्रेक्षकांना ऐकवाल आणि आपण इथे त्याचा शेवट करू. लिंगभेद. पडू नये पाऊल वाकडं, पडू नये पाऊल वाकडं म्हणून पाय छाटणाऱ्या संस्कृतीची झूल पांघरतायत बायका वर्षानुवर्ष. वाह. पडू नये पाऊल वाकडं म्हणून पायच छाटणाऱ्या संस्कृतीची झूल पांघरतायत बायका वर्षानुवर्ष. रांगोळीच्या नक्षीतून गिरवतायत पिढ्यानपिढ्या परंपरेच्या रेघोट्या. रांगोळीच्या नक्षीतून गिरवतायत पिढ्यानपिढ्या परंपरेच्या रेघोट्या. सीतेपासून अहिल्यापर्यंत तिष्ठत राहिल्या आहेत पृथ्वीच्या उंबरठ्यावर उद्धारासाठी. वाह. सीतेपासून अहिल्यापर्यंत तिष्ठत राहिल्या आहेत पृथ्वीच्या उंबरठ्यावर उद्धारासाठी. बलात्काराच्या सर्पदंशाने डागाळते अख्खीच्या अख्खी बाई. बलात्काराच्या सर्पदंशाने डागाळते अख्खीच्या अख्खी बाई. मात्र होत नाही पुरुषाचं लिंग भ्रष्ट, मात्र होत नाही पुरुषाचं लिंग भ्रष्ट. लिंगभेदाच्या या तराजूतच तोलली जाते बाईची हिंसा आणि अहिंसा. लिंगभेदाच्या या तराजूतच तोलली जाते बाईची हिंसा आणि अहिंसा. न्यायालयापासून बेडरूम पर्यंत. बापरे. न्यायालयापासून बेडरूम पर्यंत. बाई ग, बाई ग, एकदा चिरून टाक हा लिंगभेदाचा भ्रामक भोपळा. बाई ग, एकदाचा चिरून टाक हा लिंगभेदाचा भ्रामक भोपळा. आणि दे आरोळी गगनाला भिडणारी एकदाच, आणि दे आरोळी गगनाला भिडणारी एकदाच. किंवा 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 वाढव तुझ्या उदरात पुन्हा एकदा एक सूर्यपुत्र, हिंदू कोडबिलासाठी रक्ताची शाही करणारा, हिंदू कोडबिलासाठी रक्ताची शाही करणारा. क्या बात आहे, क्या बात आहे छाया. ह्या होत्या छायाताई कोरेगावकर, मराठीतील ज्येष्ठ लेखिका, कवयित्री, ज्यांनी आपलं अर्ध्याहून जास्त आयुष्य कवितांच्या ह्या सगळ्या निर्मितीमध्ये, कथा, कादंबरी आणि कथा ह्या अशा ज्या समाजातील विविध प्रश्नांना भिडणाऱ्या, प्रत्येक मानवाने भोगलेल्या ज्या काही भोगावस्था आहेत त्या अवस्था छायाताईंनी त्यांच्या या लेखणीत मांडल्या, लोकांसमोर ठेवल्या. आज छायाताईंचं साहित्य हे मराठी साहित्यातील सोनेरी पान आहे आणि म्हणून छायाताईंचं साहित्य आणि त्यासाठी आम्ही त्या साहित्याला लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही अग्रेसर आहोत. छायाताई कोरेगावकर, आपण आम्हाला वेळ दिलात. आपण धन्यवाद. मी आपला धन्यवाद मानतो की जनमतच्या मंचावर आपण आलात, आपण आपले विचार ठेवलेत. तर मित्रांनो, ह्या होत्या छायाताई कोरेगावकर. छायाताईंनी आपल्याला आजची जी काही वैचारिक आणि कवितेची मेजवानी दिली, छायाताईंचे विशेष आभार. आज आपल्याला छायाताईंची जो साहित्य संपदा हवी असेल, साहित्य हवं असेल, त्याचबरोबर प्रगतिशील साहित्य हवं असेल, तर आपण केतकी प्रकाशन पुस्तक विक्री केंद्राला संपर्क साधू शकता. त्याची लिंक खाली दिलेली आहे, संपर्क दिलेले आहेत. आपण तिकडे संपर्क साधावा आणि पुस्तकं मिळवावीत. त्याचबरोबर जनमतचे असे विविध व्हिडिओज, विविध चर्चा, संवाद आपल्याला ऐकायला मिळावेत, त्यासाठी जनमत या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा.
धन्यवाद. मित्रांनो, छायाताई कोरेगावकर ह्या जशा लेखिका आहेत, कवयित्री आहेत, तशा त्या सुरेख आवाजाच्या एक मानकरी आहेत, त्या गायिका देखील आहेत. तर आपण त्यांच्या आवाजात एक गझल ऐकूयात. के.एल. सहगलच्या जमान्यातले म्हणजे त्यांना समकालीन असणारे जगमोहन त्यांची एक गझल सादर करते. प्रेम किती अलवारपणे आणि किती साधे सोपेपणाने करता येतं आणि प्रेमिकेकडनं किती माफक अपेक्षा एखाद्या प्रियकराची असू शकते याचं साक्षात्कार घडवणारी ही गझल आहे. तर ती एक तुमच्यापुढे सादर करते. एक बार मुस्कुरा दो, एक बार मुस्कुरा दो, एक बार मुस्कुरा दो, एक बार मुस्कुरा दो. होठों की एक अदा से, होठों की एक अदा से 100 बिजलियां गिरा दो. एक बार, एक बार, एक बार मुस्कुरा दो. इस दिल का हाल सुन के, मेरा सवाल सुन के, इस दिल का हाल सुन के, मेरा सवाल सुन के, आंचल संभाल के तुम शर्मा के सर झुका दो. एक बार मुस्कुरा दो. हाँ ना के बीच में हूँ, क्या समझू क्या ना समझू, हाँ ना के बीच में हूँ, क्या समझू क्या न समझू, जो कह सको न मुँह से अंदाज से बता दो, जो कह सको न मुँह से अंदाज से बता दो. ये नन्ही नन्ही कलियां, ये फूल और ये प्यारी हल्की सी एक हंसी की सबको है इंतजारी. घूंघट हटा के, हाँ घूंघट हटा के इनका अरमान ये मिटा दो. एक बार मुस्कुरा दो, एक बार मुस्कुरा दो, एक बार मुस्कुरा दो.